नमस्कार. हिंदू कॉलनी गणेशोत्सव मंडळातर्फे मी महेश दीपक गावठे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजचा हा कार्यक्रम ऑनलाईन कार्यक्रम आहे. सी एस इन्फोक्रॉम प्रस्तुत माझा होशील ना ह्या मालिकेतील सर्व कलाकारांशी आज लाईव्ह गप्पा गोष्टी होणार आहेत. मी सूत्रसंचालनाची जबाबदारी श्री अनिल नवरंगे यांच्याकडे सोपवतो आणि नंतर आपण पुन्हा शेवटी प्रश्न उत्तरांच्या प्रोग्रामला भेटूया. श्री अनिल नवरंगे प्लीज. नको चंद्र तारे फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे, नजरेत तुझ्या स्वतःला पहावे. जिथे सावली दूर जाते जराशी, तिथे हात तू हाती घेशील ना, मला साथ देशील ना. माझा होशील ना, माझा होशील ना. नमस्कार. माझा होशील ना या अत्यंत ख्यातनाम पॉप्युलर सिरियलचे सगळे मामा हिरो हिरोईन इथे आज जमलेले आहेत आणि आपण या सगळ्यांशी एक लाईव्ह गप्पा मारणार आहोत. मला वाटतं आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी बहुमान देतो पहिल्यांदा दादा मामांना, त्यांनी यावं. बंधू मामा तुम्ही यावं. कुठे भाई मामा यावं. पिंटे मामा यावं. मामा सगळे इकडे. नायक विराजस कुलकर्णी प्लीज. आदित्य. सई प्लीज. आणि सर्वांचा लाडका जेडी अतुल परचुरे. आपल्या सगळ्यांच्या या गप्पा अत्यंत मनमोकळ्या असणार आहेत, काही फॉर्मॅलिटीज नसणार आहेत. तरीसुद्धा प्रत्येकाची मी थोडेसे नावाने इंट्रोड्यूस करून देतो. निखिल रत्नबारके पिंट्या मामा, भाई मामा विनय येडेकर, बंधू मामा सुनील तावडेजी, दादा मामा बाप्पा जोशी म्हणू का विद्याधर जोशी म्हणतो, गौतमी सई म्हणजे गौतमी देशपांडे, विराजस कुलकर्णी आणि अतुल परचुरे. टी व्ही आणि नाट्य क्षेत्रातली अत्यंत देखणी मंडळी इथे बसलेली आहेत आणि दादर हिंदू कॉलनीचा एक अत्यंत चांगला कार्यक्रम आपण आज सादर करतो आहे. मी सुरुवात करतो आहे दादा मामांपासून. दादा मामा, ही सगळी सिरियल जी आहे आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केली आणि जबरदस्त एन्जॉय केली. म्हणजे आमच्याकडचे काही लोक आहेत ना, ती रात्री तो स्लॉट जर मिळाला नाही तर आम्ही रात्री 12:30 12ला Zee5वर जी झाली ती आम्ही बघायचो. कसं वाटतं, अनुभव कसा आहे सिरियल, तर कसं एन्जॉय केलं ते सांगा. आणि तुमच्याकडे सिरियल कशी आली, कसं तुम्ही त्याच्याकडे बघितलं. फार मजा आली. हॅलो. तर यातला सगळ्यात आनंदाचा भाग असा होता या सिरियलचा की आम्ही चौघी मित्र आहोत पहिल्यापासून आणि अतुलही आहे आमच्याबरोबर. तर त्या सिरियलमध्ये मी जवळजवळ पहिल्यांदा या सगळ्यांबरोबर एकत्र काम केलं, हा सगळ्यात एक मोठा आनंदाचा भाग होता. त्यात विराजेश आणि त्याबरोबर मी पूर्वी केलंय काम थोडंसं अगदी. पण आपण फार समोरासमोर नाही आलो तेव्हा, नाही का आलो होतो वडील मुलगीच होतो आपण. हा पण म्हणजे इतकं आपणही एकत्र काम केलं होतं. आपण कधी केलं होतं काम हॉस्टेल डेज मध्ये. अरे हा म्हणजे मला वाटतं काही विसरण्यासारखी कामं आम्ही एवढी कामं करतो ना, त्यामुळे ते लक्षात राहत नाही. नाही, विसरण्यासारखी काही कामं आपण करतो ना, त्यातली असतील कदाचित. तर त्यामुळे टीम आमची खूप छान होती. त्यामुळे सगळ्यात जास्त मजा. हे आम्ही तुम्हाला बघितलं तर गोसालिया तुमचा बघितला होता, हो नंतर कांदे पोहेत बघितलं होतं
आणि नंतर तुम्ही एकदम आत्ता तुम्ही दादामामा म्हणजे अजून धाक आहे दादामामांचा म्हणजे व्यवस्थित धाक असतो म्हणजे स्टुडिओच्या बाहेर म्हणजे सिरियलच्या बाहेर शूटिंग एक असताना त्याच्यानंतर उलट असतं नाही, ते नाही, एक मिनिट मी सांगतो तुम्हाला. मी पहिल्या दिवशी यांना सांगितलं की माझा धाक आहे असं लोकांना तेव्हाच वाटेल जेव्हा तुम्ही मला घाबराल. नाहीतर काय होणं हे, नाहीतर काय धाक बी शक्य नाही. मला त्यांचा धाक नाही. काही गमती जमती सांगा ना जरा. किती सांगायचे असं. सुरुवात करा. एक तर आमचं पटायचं नाही एकमेकांशी अजिबात. बरं. काही पण तो स्क्रिप्टचा भाग होता. नाही नाही अच्छा असंही मध्ये पटायचं, प्रत्यक्षात नाही पटत आमचं अजिबात. त्यामुळे भांडणं व्हायची सेटवरती. नाही बाप्पा काहीतरी उगाच सांगू. पण ती गोड भांडण होती. बोलू दे एकदा, त्याला एकदम मन पटायचं मोकळं नाही करू दे. याचा अर्थ तसं नाही की पटायचं. पण तुमच्या सर्वांची केमिस्ट्री अप्रतिम होती म्हणजे भाऊ वाटत होते त्याच्यामध्ये जे सिबलिंग रायव्हलरी असते ती खूप छान दिसत होतं तुम्ही आणि सगळं छान काम करत होता म्हणजे असं कुठे वाटलं नाही. असे 4 भाऊ असते ना की अशी घरामध्ये भांडणं हेवे दावे तरीसुद्धा एकत्र प्रेम हा जो स्क्रिप्टचा तुमचा जो भाग होता ना तो अत्यंत विलक्षण होता की भांडले तंटे झाले तरी त्यांचं एकमेकांमध्ये प्रचंड असं बॉन्डिंग होतं स्ट्रॉंग बॉन्डिंग होतं आणि दादामामांचा प्रत्येकाला थोडासा राग यायचा पण तेवढंच प्रत्येकाने तुमच्यावर प्रेम केलं हे पण तुम्ही सगळेजण मला वाटतं याच्याशी सहमत असाल. खरंय. बंधू मामा माझ्याकडे सुरुवात झालेली आहे. बंधू नाही, मामा आम्हाला बाप्पा म्हणाला तसंच खूप मजा आली कारण आम्ही सुरुवातीला मित्र होतो अजूनही आहोत आणि एकत्र कामं कधी केली नव्हती. मी विनय बरोबर केलं होतं, निखिल बरोबर फार नव्हतं. नाही अरे काय आपण वेब सिरीज हा, अगदी थोडं केलं होतं ना. बाप्पा बरोबर एक नाटक केलं होतं वगैरे पण या सिरियलच्या निमित्ताने मी परत एकत्र आलो आणि आम्ही एकत्र कास्टिंग ऐकल्यानंतरच आम्हाला खूप बरं वाटलं, खूप आनंद झाला. म्हटलं मजा करूया आणि पहिल्या दिवसापासून आम्ही खूप मजा केली आणि खरं म्हणजे काय आहे की प्रत्येकाची ॲक्टिंग स्टाईल वगैरे आम्हाला माहिती होती, परिचित होती. त्यामुळे गिव्ह अँड टेक्स म्हणा किंवा ॲक्शन रिॲक्शन याच्यामुळे फार आम्हाला काही फार करावं लागलं नाही. आमच्याकडनं ते नॅचरल होत गेलं आणि शिवाय स्क्रिप्ट पण खूप छान लिहिली होती त्यामुळे आम्ही त्याची खूप मजा घेतली. आणि सगळ्यात म्हणतो हा जो म्हणाला ना की आमची भांडणं व्हायची तर तसं काय भांडणं वगैरे नाही कारण मित्रामध्ये आपण शिव्या देऊन बोलतो ना ते प्रेमानेच असतं ना. एखाद्याला शिवी बोलून अमुक अमुक अच्छा म्हणजे ते प्रेमाने होतं. हो म्हणजे तर ते प्रेमाने आपण मित्र म्हणतो. पण तुमचं कॅरेक्टर पण इतकं स्वीट होतं आणि एस्पेशली पंजाबी जेव्हा ती एंट्री झाली तुमच्या काकूंची हां. तो ढंग जो होता तो अल्टिमेट होता म्हणजे तुम्ही जी काय बावरलेले दाखवलात आणि भावांपासून सगळं तसं असतं, मी दाखवायचं नेहमी जनरली बावरलेलं पण छान ती मुलगी पण म्हणजे ती माझं बायकोचं काम करणारी पण ती तिचं दीप्ती जोशी होती ती छान काम करायची. ते पण मुलांनी धमाल आणली. पहिल्या दिवसापासून आमचं ट्युनिंग जमलं आणि ती छान हिंदी पण छान बोलायची त्यामुळे मला अजून छान रिॲक्शन पण छान द्यायची त्यामुळे आणि मी ज्याप्रमाणे सांगेन त्याप्रमाणे ती रिॲक्ट करायची त्यामुळे प्रॉब्लेम आला नाही. पण खूपच छान. खूप ते ट्युनिंग जमण्यासाठी आम्हाला खूप एकमेकांशी आम्ही खूप चर्चा करायचो बोलायचो आणि ते एक वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग तयार होतं त्यामुळे ते जे पडद्यावर दिसतं त्यामुळे. पण तुमच्या सगळ्यांचं विनोदाचं टायमिंग जे होतं सुपर विनोद म्हणजे होती serial? तुम्ही जे काही टायमिंग कार्यक्रमात असताना तो सिरियलमध्ये टायमिंग सुरेख असतो त्यामुळे आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केली सिरियल आणि प्रत्येकजण ती सिरियलची वाट बघायचा अरे हा कार्यक्रम आहे बघायचा आपण आणि आमचे जवळकर वगैरे मित्र तर रात्री 12-1ला जाऊन ते बघायचे सिरियल अरे आलं का म्हणजे तेवढाच पिरियडमध्ये ती छान सिरियल होती. म्हणजे 9ला कोण बघायचं नाही 9ला नाही बघायला मिळालं तर म्हणाल तर भाई मामा अच्छा अच्छा आधीच बघून अच्छा. अच्छा अच्छा काळाच्या पुढे आहेत ते. विनयजी म्हणजे भाई मामा हे कॅरेक्टर थोडंसं वेगळं होतं पण छान होतं तर त्या कॅरेक्टरबद्दल थोडं सांगा ना. नाही जरा वेगळं होतं कॅरेक्टर म्हणजे मी असं कॅरेक्टर आधी केलं नव्हतं कारण ह्याच्यात काय काय एपिसोड सिरियस पण होतं हो. म्हणजे लोकांना पण त्याची कल्पना नव्हती की मी करू शकीन की नाही वगैरे सिरियसली वगैरे असं तर त्यामुळे ते वेगळं केलं. आणि सर्वात महत्त्वाचं काय एक तर आम्ही मित्र होतोच आणि तुम्ही कुठचंही क्षेत्र घ्या सर्वात महत्त्वाचं असं ते तुमचं टीमवर्क. हा एकदम तर त्यामुळे आमचं टीमवर्क एवढं चांगलं होतं म्हणजे एकमेकांकडे बघून सुद्धा ह्याला काय बोलायचं ते कळायचं की जरी आयत्या वेळी बोललं तर
कोणी म्हणजे असं फंबल व्हायचं नाही वगैरे, नुसतं डोळ्यात बघून कळायचं की आता हां. ऍडिशन घ्यायचं ऍडिशन हा, ऍडिशन पण म्हणजे पण ॲडिशन अशी वेगळी नाही, विषयाला लागून, विषयाला धरून. आतापर्यंत कुठच्याच म्हणजे नाटकात म्हणा कुठे म्हणा आमच्यापैकी कोणीच अशा विचित्र ॲडिशन वगैरे घेतलेल्या नाही आहेत, कारण त्या चालत पण नाहीत टू बी फ्रँक. जर विषयाला धरून तुम्ही काय एखादी ॲडिशन घेतले ते, आणि कधी कधी त्या ॲडिशन म्हणजे उत्स्फूर्तपणे येतात जर तुम्ही तेवढे साधारणपणे काय माहिती का की वाचन व्हायचं ना सीनचं आधी तेव्हा ऍडिशन ठरायच्या बऱ्याच अच्छा ओके हां, आणि जी ती उत्स्फूर्त आली एखादी ॲडिशन तरच ती चांगली असते, किंवा अशी काय होत नाही. पण त्यामुळे एवढी धमाल आली. आत्ता मी आलो तेव्हा हे सगळे लगेच बोलले की वा तब्येत चांगली झाली आहे, वजन वाढलंय. वाढलंय. पण ते त्याचं कारण ह्यांना माहिती नाही की त्या पहिल्यांदी मला माझ्या घरचं आणलेलं खायला मिळालं, नाही तर माझे डबे हे संपवायचे हे हा, कारण सगळे. आणून आमच्या समोर ठेवून द्यायचं, ते संपवायचं काम आम्ही करायचं. तर त्यामुळे जरा थोडे बदाम पिस्ते सुकामे वगैरे वाचला तो फक्त आम्ही आता त्यामुळे त्यामुळे आम्ही बारीक झालो. पिंट्या मामा तर सगळ्यात लवेबल कॅरेक्टर तुमचं होतं अरे वा. आणि सगळ्यांनी त्या कॅरेक्टरवर प्रचंड प्रेम केलं, धाकटे होतात तुम्ही. आणि तुमचं ते गॅरेजचं सगळा तो ड्रेस आणि इतका निखिल रत्नबाकीनं तुम्ही आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या सिरियलमधनं बघितलेलं आहे. माय गॉड मला वाटतं तुमचा ओ माय गॉड. ओ माय गॉड तुमचा ॲक्च्युली टर्निंग पॉईंट, जिथून त्यांची ओळख वाढायला लागली. आणि मग खूप कमर्शियल्समध्ये तुम्हाला आम्ही बघितलं, टी व्हीच्या जाहिरातीमध्ये बघितलं. थोडं पिंट्या मामाबद्दल सांगा. इव्हन शूटिंगला तो आला तरी आम्ही सगळे बोलायचो ओ माय गॉड. आला वेळेवर. जसं आता हे म्हणलं तसे आम्ही ॲक्च्युली मजा करायलाच भेटायचो, शूटिंगमध्ये मध्ये यायचं, त्यात आम्हाला करायला पाहिजे म्हणून करायचो आम्ही. पण जसं एक टेन्शन फ्री वातावरणात छान काम तुमच्याकडनं आपोआप होतं, तशा पद्धतीचं वातावरणच सेटवर असायचं की कोणी टेन्शन फ्री सगळे मजा करू ह्या मूडमध्ये सगळेजण काम करायचं. जसं रिहर्सलच्या वेळेस आमचं सपोज काही सुचलं एखाद्याला तर हे घेऊन बघ, हे करून बघ, असे एक्सपेरिमेंट्स पण आम्हाला करायची संधी मिळायची. आणि असं कोणी सगळ्यात मला आवडणारी गोष्ट ही होती की कोणी असे इगोइस्टिक नव्हतं, सगळे असे फ्रेंडली नेचरचे आणि एकमेकांना कॉपरेट करणारे असे असल्यामुळे. आता बाप्पा काहीतरी सांगतोय चुकीचं की आम्ही भांडण इथे आपण हीच वेळ आहे, बोल. हा. असं काही भांडण वगैरे व्हायची नाही, पण अशी मजा यायची, हे मात्र पण खरं. तुम्हाला तसं गोड भांडण म्हणायचं. गोड भांडण. हे आता हे कधी म्हणा. खायला आवडतं ना हो, म्हणजे. मला खायला आवडतं. हां. मी ॲक्च्युली नाही रिअल लाईफमध्ये पण नाही रिअल लाईफमध्ये पण आवडतं. पण म्हणजे हल्ली मी म्हणजे बरेच वर्ष मी थोडंसं ताबा ठेवतो, नाही असं नाही. डाएटवर काय विनोद करतोय हाय का? नाही, अरे एवढे सगळे माझ्या नाही पण कन्व्हिक्शन आहे. गुड. कन्व्हिक्शन आहे बोलण्यात माझ्या की नाही. हो, मला आवडतं खायला. माझं त्याच्यामुळे बहुतेक त्यांना असं वाटलं की याला म्हणजे याच्या कॅरेक्टरचा एक पैलू म्हणून खाणं असं एक ठेवावं त्याचं. तर बरंच हायलाईट केलं या कॅरेक्टरच्या पिंट्या मामाच्या म्हणजे निमित्ताने. नाही, आणि दरवेळी म्हणजे कंट्रोल असायचा त्याचा. हो. आता एका सीनमध्ये पाणीपुरी खायची होतं ज्याने फक्त 34 पाणीपुऱ्या खाल्ल्या. कंट्रोल होता सगळं 34 काय जास्त जास्त. आकडा दहीवडे किती? म्हणजे ऍक्च्युअल सीन साठी वेगळ्या मागवायला लागल्या मग. पण आम्हाला ऍक्च्युली काय माहिती आहे ना, दहीवडे खाल्ले होते ना? हा खातो ना जेव्हा तेव्हा आम्हाला खूप बरं वाटतं की खाल्लं पाहिजे, याने खाल्लं पाहिजे. आनंद, जो एक आनंद. हा तर आनंदाने खायचं. आणि आमच्या इथे ना मला श्रीखंड खूप आवडतं. तेव्हा रोज हा म्हणायचा आज श्रीखंड आणलं, आणि ते आणलेलंच नसायचं. मी आपलं दुपारपर्यंत वाट बघायचं, आता येणारच श्रीखंड, कधी कधी येते, कधी झालं नाही ते. पण जेव्हा आलं तेव्हा भरपूर 2-4 डबे मागवायचा. आणि खायला घालण्याची आवड फार विनयला आहे. म्हणजे तो आम्ही सेटवर म्हणजे मजा जी इतरत्रची मजा आहे ना तीच खूप जास्त. चिकन करायचा, लेमन चिकन, हे आमचं सगळ्यांचं फेवरेट याने केलेलं. आणि आम्ही तशी मजा खूपच केली. म्हणजे चला आता आज शूटिंगला जायचं म्हटल्यावर आनंद व्हायचा, चला टेन्शन मुळात ते लोकेशन पण खूप त्याचं कारण असं आहे, मी ठाण्याचं आहे त्यामुळे आमचं ठाणं तसं सुंदरच आहे. नाही हा ॲक्च्युली लोकेशन खूप. आणि येऊर आहे ना, येऊरला शूटिंग होतं. मी विराजाचा भेटायला आलो होतो. येऊरचा परिसर खूप छान आहे. तुमच्या पुष्कळला रोडवर वगैरे पण शूटिंग झालेली ना, तिथे आम्ही रेग्युलर गाडी घेऊन ड्राईव्ह करायला का वॉकला जायचो. त्यामुळे खूप छान लोकेशन होतं. नाही, आमचं ॲक्च्युअल शूटिंग तो बंगला जो होता ना तो पण खूप सुंदर आणि छान होता. ते लॉन बिन असं बघायला म्हणजे मी कॅलेंडरमध्येच असे बंगले बघितले. तेच प्रत्यक्ष बंगला तसा अपोजिट बन समोरासमोर होते ना. मला इकडे शूटिंग आणि इकडे तुम्ही राहायचा असं नाही काय? असं नाही. ते बाजूला होतं, ते बाजूला बाजूला. समोरासमोर नव्हतं, बाजूला. अच्छा. पण म्हणजे क्रिकेटची मॅच होऊ शकली असती एवढं मोठं लॉन पण होतं त्या अरे बंगल्याला. क्या बात आहे, नंतर क्या तिकडे बॅडमिंटनचं नेट Expert बांधून झाले बॅडमिंटन
ऑलिम्पिक पर्यंत जात आम्ही नाही. बाकी पण करमणुकीची आम्ही सोय. इंस्टाग्रामवर बघितलेत photo. थोडा जरा वेळ कमी पडला नाही तर गौतमी ऑलिम्पिकला वगैरे दिसली असती मग काही दिवस तेवढी जागा होती भाला फेक पण सुरू झाला त्या तिथे. रॅकेटच फेकायची त्याची आता काय माहिती आपण वळूया 2 पुणेकरांकडे. यस ते 2 मूळचे पुणेकर आहेत. हा पण अरे काय पण सांगताय? निखिल पण पण मी हे खूप- पण- नाही, आता मी मुंबईकर आहे, मला पण 20 हा वर्ष झाली वाचलाय. मुंबईत. पण ही इक्वल मॅच हे आहे. आता एवढ्यातच आले नाही पण वन्स अ पुणेकर ऑलवेज अ पुणेकर पुणेकर. आणि काय 20 वर्ष झाली काय आणि काय झाली जाज्वल्ले वगैरे ते पुण्यातच म्हणजे असं ते नाही मी आता थोडा म्हणजे मुंबईत राहून टोपी फिरवली आहे यांनी आता त्याला माहिती आहे पुढे काय मुंबई- होणार ते, त्यामुळे इथेच नाही, मुंबई जगाला म्हणजे कर्मभूमी. फटके बसले ना की तुम्हाला व्यवस्थित तुम्ही जमिनीवर येतात पाय तुमचे आणि तुम्ही उत्तम प्रकारे मुंबईत जगायला शिकवते मुंबई. त्यामुळे पुणेकर असं लेबल ते काढायलाच लागतं ना, आपोआपच कळून पडतं. नाही पण तरी पण पुणेकर हा पुणेकर असतात. नाही, कधीतरी ते उफाळून येतं. मुंबईकर सहमत आहे याच्याशी. बरोबरच ना, मुंबई नाही, 28 सहमत. मी नाकारत नाही, कधीतरी ते उफाळून येतं पण आता ते लेबल बऱ्यापैकी म्हणजे गळून पडलेलं आहे. तुम्हीच सांगताय, पुणेकरच सांगताय. कारण ते एवढे खमके भेटले ना मुंबईकर याचे त्यामुळे. मित्र वेगळे आहेत ना, पुण्याचे हा. मित्र आहेत ना, त्यांचा अनुभव आहे ना त्यामुळे. आता आपण थोडं विराजसकडे येऊया. विराजस कुलकर्णी, गोनी दांडेकरांचा पंटू, मृणाल कुलकर्णी प्रसिद्ध अभिनेत्री आणि रुचिर कुलकर्णी यांचा सुपुत्र, यांनी विसलगुडमधनं ॲक्टिंगचं हे घेतलेलं आहे आणि खूपच छान काम केलं त्यांनी. जोळेकरचं तर आवडते, सगळ्यांचा आवडता नायक आहे. तू लिहितोस छान, तू ॲक्टिंग छान करतोस, तू डायरेक्शन करतो आणि तू टी व्ही सिरियलमध्ये आला. कसा इकडे वळलास? म्हणजे तू थेट्रॉन करतो बेसिकली. तू थेट्रॉनची तुझी स्वतःची नाट्यसंस्था आहे पुण्यामध्ये. नाही खरं तर ॲक्टिंगमध्ये येणं हे कधीच ऑन द कार्ड्स नव्हतं. म्हणजे जेव्हा केव्हा पुढे काय करायचं याचा विचार असायचा तेव्हा स्वतःला मी कॅमेऱ्याच्या मागेच बघायचो. थिएटर अनेक वर्ष करतोय लहानपणापासून, त्यामुळे ॲक्टिंगचं भूत तिकडे भागायचं माझं. बरं. आणि मी अनेक वेळा हा किस्सा सांगितला आहे, पण लिटरली असंच एक दिवस मला फोन आला की ऐक ना अशी अशी एक सिरियल आहे, तर इंटरेस्ट असेल तर ऑडिशन दे. आणि मी ऑडिशन द्यायचो, मज्जा म्हणून ऑडिशन द्यायचो. नंतर काय आपल्याला साधारण कास्ट बघितली होती, गौतमीला ओळखत होतो, त्यामुळे साधारण अरे हे करायला आवडेल असं मी म्हणेपर्यंत लिटरली 48 तासात शूटिंगच सुरू झालं होतं. त्यामुळे असा खूप विचार करून हां आता ह्याच्या पुढे आपण सिरियल करूयात वगैरे हा डिसिजन घ्यायला वेळच नाही मिळाला. लुक वगैरे बदललास, तिथं हो, इंस्टाग्रामवर टाकलं, तेव्हा मी असे केस कापले, हे घाला, एवढे असं केस बघितलं. होते, हां. मिशा होते. आय थिंक आपलं पहिली आपण हे दिली ऑडिशन नाही पण म्हणजे एकत्र, इम्प्रोव्हायझेशन वगैरे हां. केले तेव्हा माझा तसा लुक होता. आमच्या प्रोड्युसर्सला विश्वास नव्हता की हा दिसेल. मग मला ऑडिशनच्या इथंच शेजारी एका दुकानात जाऊन तिकडेच माझे केस कापले आणि मग परत आणून फोटो काढले वगैरे असं सगळं करून सलूनमध्ये हां केस कापायच्या दुकानात. नाही सलून म्हणणं त्या दुकानाला करेक्ट फारच हां म्हणजे एवढं छोटं होतं ते कळलं की, हां. नाही, कुठे कापलं कळलं. जवळपास म्हणजे भादरले आणि आणलं. गौतमी देशपांडे हिची मोठी बहीण मृण्मयी. मला वाटतं मृण्मयीबरोबर तू काम केलं होतंस विराजस सुरुवातीला. इकडे जाऊन का तू उल्लेख कुठे नाही आम्ही एकत्र एका ग्रुपमध्ये, आमचे नाटकांचे प्रयोग व्हायचे आमचे एकत्र. गौतमी बेसिकली मेकॅनिकल इंजिनियर आहे. तिने 3-4 वर्ष IT फर्ममध्ये काम केलं आणि नंतर ती या क्षेत्राकडे कशी वळली ते जरा तूच सांग. काही नाही, पहिल्यापासून आवड होती या क्षेत्राची. आणि आधी जेव्हा जेव्हा मला सिरियलसाठी वगैरे विचारलं होतं तेव्हा समाऊ असं व्हायचं की कुठल्याही सिरियलचं शूट असंच असतं ना की आज विचारलं आहे, उद्या लगेच ऑडिशन पाठवा, परवापासून शूट सुरू करूया किंवा जास्तीत जास्त 1 आठवडा. आणि दोन्ही तिन्ही वेळेला असं झालं की मी म्हणायचे मला नोटीस पिरियड द्यावा लागतो, मला 1-1.5 महिना नोटीस पिरियड सर्व करून मग तिकडे यावं लागेल. सो असं करत करत 2-3 ऑपॉर्च्युनिटीज गेल्या होत्या हातून. पण करायचं होतं, हे इथे यायचं होतं, एकदा आजमावून पाहायचं होतं. त्याच्यामुळे फायनली तेव्हा जेव्हा मी सोनीवर सिरियल केली सारे तुझ्यासाठी म्हणून, तर तेव्हा तो चॅनलच लॉन्च होणार होता. त्याच्यामुळे लकीली हातात वेळ मिळाला, 2 महिने नोटीस पिरियड देऊन ते सगळं करून मग मी इकडे आले आणि मग नंतर सिरियलचं शूट सुरू केलं. सो पहिल्यापासून यायचं होतं इथे, पण थोडंसं उशिरा आलेस असं का? थोडंसं असं वाटतं तुला? डेब्यूट तुझा थोडासा उशिरा झाला? हरकत नाही काही. म्हणजे मला असं वाटतं की बिगिनिंग इज अ डे. हां म्हणजे ऍक्टर्सला एज नसतं, Absolutely. हिरोईन्सला असतं, ऍक्टर्सला नसतं कधी. त्याच्यामुळे आता आवडतं कॅरेक्टर जे आपण ज्यांना पु ल देशपांडे पुष्कळ वर्ष बघतोय, पु ल देशपांडेंचं म्हटलं की मी अजून थोडंसं जास्त बोलतोय की महाराष्ट्रामध्ये
हे थोडं जाहीर वाक्य मी सोनियाला खूप आवडतं की महाराष्ट्रामध्ये जर पु ल देशपांडेचं कोणी करावं ना तर फक्त अतुलनी करावं. माझं याच्यावर अगदी ठाम आहे की खूपच छान करतो तो काम आणि मी त्याचा खूप फॅन आहे आणि आमचा तो जावई आहे ठाण्याचा म्हणून म्हणत नाही, पण इज रिअली वंडरफुल ॲक्टर. मी बुड्ढा होगा भाग त्याचं अमिताभ बरोबर पहिल्यांदा बघितलं होतं, तर मला त्या रात्री असं बघितलं आणि अमिताभसमोर आम्ही दोघे अमिताभ आणि गावस्करचे प्रचंड मोठे फॅन आहोत. तर काय रिॲक्शन असेल अमिताभ बरोबर एका स्क्रीनमध्ये होतात तेव्हा मला खूप ते आवडलं होतं. अतुलने आत्ता जी.डी. रंगवला, आत्ता पुलं असते ना नक्की घायल झाले असते. काय फॅन्टॅस्टिक केलं जी.डी. रंगवला आहे. आणि मी अतुलचं ते बघितलं आणि त्याला फोन केला की बाबा तुझा हा जी.डी. जो आहे ना हा थरार आहे, सॉलिड घाबरतो आम्ही त्याला. अतुल काय चेंज केलास? नाही चेंज तर अर्थात करावाच लागला, कारण खूप वर्ष गुडी तेच काम साधारण फील गुडच्या प्रकारच्या सिरियल्स करून करून मलाही कंटाळा आला होता. आणि ही सिरियल जेव्हा सुरू झाली तेव्हा अर्थातच हे सगळे मित्र असल्यामुळे ती सिरियल फॉलो केली गेली आणि सुरुवात खूप छान झाली त्या सिरियलची. आणि दुर्दैवाने लॉकडाऊन झाला. मग काही गोष्टी अपरिहार्यपणे बदलल्या, शूटिंग बाहेर झालं किंवा शूटिंग 2-3 महिने झालंच नाही, मग पुन्हा सुरू झालं. त्या सिरियलची लय काहीशी पहिल्यांदा म्हणजे एक 2-4 फ्लोईंग ड्राईव्स बसल्यावर एकदम विकेट खराब होते किंवा खड्डा पडतो तसं काहीतरी झालं आणि मग नंतर ती मस्त सुरू झाली सिरियल. आणि मला काय असं वाटत होतं की इतकं चांगलं सिरियल आहे, इतकी चांगली सिरियल आहे, इतकी छान लोक काम करतात, म्हणजे आपण त्या प्रोजेक्टचा भाग असावं असं वाटायला लावणारी ती सिरियल होती. आणि सुदैवाने ते मला निगेटिव्ह कॅरेक्टर करायची इच्छा होती आणि ते मला विचारलं. पण मला वाईट एवढंच वाटतं की मला यांच्याबरोबर काम करण्याचा तसा आनंद नाही घेता आला, कारण माझं शूटिंग एकतर खूप कमी झालं आणि ती सिरियल आटपली पण लवकर गेली. आणि करोनामुळे काय झालं की जे लोकेशन अवेलेबल आहे त्याप्रमाणे शूटिंग होत गेलं कित्येक वेळेला. मग सगळ्यांचाच नाईलाज होता, याच्यात कोणाचाच दोष नव्हे याच्यात. पण मला म्हणजे यांच्याबरोबर अधिक काम करायला आवडलं असतं, कारण ह्यांनी जी मजा केली आहे किंवा हे जे मजा करू शकतात ह्याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलेला आहे, कारण मी या प्रत्येकाबरोबर खूप वर्ष काम केलेलं आहे. म्हणजे सुनीलने आणि मी नाटक पहिलं केलं ते मला वाटतं 1988 साली, तरुण तुरुण नाही त्याच्या आधी गॅलिलिओ, त्याच्या आधी गॅलिलिओ आणि काहीतरी म्हणजे बरेच वर्ष तुम्ही एकत्र आम्ही 450-500 लहानपणापासून ओळखतो मी पण त्याच्या आधी ऍक्च्युअली. त्याच्या आधी विनय बरोबर काम केलंय. त्याच्याही लहानपणापासून. विनय बरोबर त्याच्याही आधी गेला माझा कोणी बजरबट्टू राईट. मी जेव्हा शाळेत होतो तो जस्ट शाळेतनं बाहेर पडला होता 7वीत. म्हणजे विनय सिनियर आहे आमच्या. विनय काय आहे हे विनय मुंबई किती विनय मुंबई किती माही मुंबई 16. म्हणजे तुम्ही काउंट करत नाही नाही काउंट असं नाही, पण डिस्ट्रिक्ट वेगळं आहे हा ना, डिस्ट्रिक्ट वेगळा. म्हणजे हॉलिवूड आणि बरबँक अशा वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट म्हणजे त्यामुळे तसं आहे ते. दादरमधला मुंबई 28 हा जो काही प्रांत आहे, 28 मुंबई दादर जाज्वल्य अभिमान जसं तर पुणेकरांना असतो ना मुंबई 28, त्याला तुम्ही ठाण्यामध्ये अरे पण तुम्ही मला म्हणताय, त्यांना विचारा ना दादर मुंबई 14चा अभिमान आहे की नाही हिंदू कॉलनीचा, तेवढाच अभिमान असणार. आणि मग अतुल जरी म्हणाला तरी 2 नावं बास आहेत, मी आणि संजय मोने. अरे काय हो, पुढे तो अरे बोलेल, प्रश्नच नाही. काय मुंबई पुढे 16 बोलेल. म्हणजे ज्यांच्या भीतीने मी कित्येक रात्री झोपलेलो नाही अशी 2 नावं त्यांनी सांगितली. मला लहानपणी भीती वाटायची, याची तर वाटायची, संजयची पण वाटायची. का पण वेगळे किस्सा आहे. मग हे जर का इथे सांगता आलं असतं तर काय पाहिजे, ते वेगळं सेशन. ते पण राक्षसांची भीती वाटते. म्हणजे त्याला काही कारण नसतं ना. म्हणजे दादर युनियन आणि शिवाजी पार्क हा जो प्रकार आहे ना तसा तुमचा माहीम आणि दादरचा माहीम दादर फार नाही, पण दादर ईस्ट आणि दादर वेस्ट आहे मात्र. काय म्हणता? खरं आहे? तो शिवाजी पार्क आणि दादर युनियनमुळे झालेला आहे. म्हणजे त्या दिवशी मी क्रिकेट गमतीत म्हटलं, क्रिकेट फॅन खरा कोण दादरचा, तर ज्याला पहिल्यांदा भारत आणि पाकिस्तानला हरवलं तर आवडतं. हो. पण त्यापेक्षा जास्त आनंद कधी होतो शिवाजी पार्कला मुंबईनी महाराष्ट्राला हरवल्यावर, अरे पण तुला इनिंग मिनिंगनी चोपल्यावर. आणि तिसरा सगळ्यात जास्त आनंद कधी होतो शिवाजी पार्कनी दादर युनियनला. अरे क्या बात आहे. आम्ही हे उलट आहे, नाही, पण ही हे fact तिकडे आहे. दादर त्या पलीकडच्या बाजूला उलट बोललं जाईल ऑब्विसली. मुंबई आणि महाराष्ट्राला हरवलं ना मागच्या 15 दिवसापूर्वी पप्पूने ते कार्यक्रम केला होता. का तर मुंबईने 1971 साली महाराष्ट्राला हरवलं, चंदू बोर्डेच्या टीमला हरवलं. आणि त्यावेळेस सुनील आणि अजित वाडेकर वगैरे सगळे मला वाटतं सुधीर नाईक होता सुनील त्यावेळी नाईक कॅप्टन होता. कॅप्टन होता आणि सुनील तेव्हा सुनील अजित वाडेकर दिलीप सरदेसाई देवर टुरिंग इन 71 वेस्ट इंडिज वेस्ट इंग्लंड वेस्ट तो इंडिज. जो आनंद आहे ना मुंबईने महाराष्ट्राला हरवलं तो पप्पूने कार्यक्रम इथे केला. आता ते त्याला आवडलं, कारण तो मुंबईचा दादरचा आहे. महाराष्ट्राला हरवायचं म्हणजे चंदू बोर्डेची टीम होती त्यावेळी. चंदू बोर्डे वॉज फॅन्टॅस्टिक प्लेअर दॅट. डेफिनेट. आता ते त्याला राहवलं नाही. मग आता पुण्यामध्ये तो कार्यक्रम करतोय, पुण्यात जाऊन
की महाराष्ट्राने आणि मुंबईला कसं मुंबईला हरवलं? कसं हरवलं, म्हणजे असे ते प्रकार असतात. क्रिकेटचे हे सगळे विषय आहेत. नाही, आपण आता क्रिकेटवर नको जाऊया, कारण आता ते back वर drift येतो. होईल. तर मी तेच सांगत होतो की मी विनय आणि सुनील बरोबर खूप वर्ष काम केलं, बाप्पा बरोबर मी खूप काम केलं, निखिल बरोबर मी खूप नाही काम केलं, पण निखिल आणि मी ऑन अँड ऑफ काम करत राहिलो आणि एकमेकांची करिअर ऑब्व्हियसली फॉलो करत आलो. कारण त्याचं पहिल्यांदा जेव्हा त्यांनी ते प्रथम इन्व्हॉल्वमेंट फॅन्टसी, हां. मला आठवतं निखिलची माझी ओळख कशी, निखिल मी पहिलं नाव कधी ऐकलं की इन्व्हॉल्वमेंट फॅन्टसी एकांकिका चंद्रकांत कुलकर्णींनी पुण्यात बघितली आणि तो म्हणजे निखिलचा उदो करत मुंबईला आला. अरे तुझ्यासारखाच सेम दिसतो पण काय काम करतो माहिती आहे का वगैरे असं मला चंदूनी सांगितलं होतं. सो यांना दोघांना मी विराजसला मी कधी भेटलो नव्हतो, विराजसला मी कधी गौतमीला ऑफकोर्स मी सिरियलमध्ये पाहिलं होतं, पण ऑफकोर्स एवढी मोठी लेगसी आहे विराजसची, definitely. त्यामुळे मला पण तुझा त्याला टॅग भेट- यांच्याबरोबरच होता हां तिघांबरोबर माझा जास्त करून. पण काय होतं की तितका वेळ मला आणि विराजसला सुद्धा एकमेकांबरोबर मिळाला नाही. तर तुम्ही पावसात भिजायचे म्हणून काय ते छत्रे नाही म्हणजे आता आम्ही सिल्वासाला जेव्हा गेलो तेव्हा आम्ही रूम शेअर करत होतो, बाजूबाजूला राहत होतो, तेव्हा मला जरा, पण काय होतं की एक बॉन्ड निर्माण व्हायला, मैत्री निर्माण व्हायला, यू शुड गेट टू नो इच अदर व्हेरी वेल. कारण एक ॲक्टरच्या पलीकडे जाऊन माणूस कसा आहे किंवा त्याची आवड काय आहे, जी मला विराजच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी कळल्या की त्याची आवड काय आहे, त्याला आणि बऱ्याचशा गोष्टी कॉमनही निघाल्या. अर्थात तो माझ्या ही इज फार अहेड, टेक्निकली तरुण पिढी आहे, त्यामुळे नॉलेज, अनेक माहिती त्याला खूप आहे माझ्यापेक्षा. म्हणजे मला इनफॅक्ट त्याच्याकडनं शिकायला खूप मिळालं असतं, विच आय रिग्रेट की मला नाही मिळालं. कारण आवड सेम होती, फक्त त्या क्षेत्रातली त्याला जास्त माहिती होती, कारण तो टेक्नॉलॉजीवाला आहे, नवीन आहे, हुशार आहे, त्या फील्डमध्ये काम केलेलं आहे. त्याला ज्या क्षेत्राची, ज्या फील्डची मला खूप अट्रॅक्शन आहे, हॉलिवूड किंवा नेटफ्लिक्स किंवा प्राईम व्हिडिओ, ते सगळं जे त्यांनी कोळून प्यायलेलं आहे, तो बघतो खूप जास्त. टेक्निकली एकदम तो हा, एकदम म्हणजे upgrade माझी आहे. माझी गौतमीशी अशी इंटरॅक्शन नाही झाली जी मला आवडली झाली असती तर कदाचित तिच्या माझ्या आवडीनिवडी, गाणं बिणं ह्या खूप कॉमन आपण असू त्या विषयावर शकल्या येणारच असत्या, पण तेवढा वेळ नाही मिळाला. मग या लोकांच्या बरोबर कसं मला इंटरॅक्शन नाही झाली तरी मी इतका आम्ही एकमेकांना ओळखतो की आम्ही भेटतो तेव्हाच ऑन अ स्केल फ्रॉम 1 to 100 आम्ही 50 पासूनच सुरू करतो पुढे, क्या बात आहे. की तोपर्यंतची माहिती असते सगळी. यांच्याबरोबर तसं झालं असतं तर मला जास्त आवडलं असतं, कारण ह्या जनरेशन बरोबर अडॅप्ट करणं जास्त महत्त्वाचं आहे. ह्यांच्याबरोबर मी अडॅप्ट करू शकलो तर आय एम स्टील, काय म्हणू आपण, मी अजून म्हणजे अस्तित्वात आहे असं मी समजेन स्वतःला, की त्यांच्याबरोबर अडॅप्ट करणं आणि त्यांच्याबरोबर धावणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही दोघं जण तसे बघायला गेलं तर खूप यंग, तुझं हॉस्टेल डेज नंतर 1-2 पिक्चर तू केले होतेस, तू एक सिरियल केली होती. हे सगळे सिनियर म्हणणार नाही, पण हे अत्यंत नावाजलेले, त्यांनी काम केलं आहे, त्याला आपण क्रिकेटमध्ये एक्सपिरियन्स प्लेयर्स आहेत सगळे. तुम्ही काय शिकलात या दोघांना, या सगळ्यांकडनं? क्रिकेटचा विषयच चालला आहे आणि एक्सपिरियन्स्ड प्लेयर्स आहेत म्हटल्यावर, एक्सपिरियन्स प्लेयर जेव्हा स्ट्राईकवर असतो आणि आपण नॉन स्ट्राईकवर असतो, जेव्हा आपलं जे कर्तव्य असतं तेवढंच, रनआउट नाही होऊ द्यायचं क्या बात आहे. आणि प्लेड करून परत त्यांच्यापर्यंत घेऊन जायचे स्ट्राईक. तसं पहिले काही महिने प्रयत्न चालला होता की त्यांना माहीत होतं, त्यांना तो रिदम माहीत होता, त्यांना ते शूटिंगचं हे माहीत होतं, त्यामुळे आपण फक्त चुकायचं नाही, आपल्यामुळे चुका नाही झाल्या पाहिजेत, आपल्यामुळे वेळ नाही लागला पाहिजे. सिरियलला खूप महत्त्वाचं, वेळ नाही गेला पाहिजे. आणि मग हळूहळू त्यांच्या गायडन्सनी, डिरेक्टरच्या गायडन्सनी हळूहळू मग मजा यायला सुरुवात झाली. टीव्हीची असं ती होतं. पहिली सिरियल, तुमच्या दोघांची अशी मोठी लॉंग सिरियल अशी तुमच्या दोघांची ती अशी पहिली, तर तू या प्रत्येक मामाकडनं काही ना काहीतरी शिकला असशील, मला नक्की खात्री आहे. तर दादा मामांचं कडनं काय शिकलास? नाही, प्रत्येकाकडनं एकतर मजा अशी व्हायची की कॅरेक्टरचे प्रत्येकाबरोबरचे सीन खूप वेगळे असायचे, हो हो. त्यामुळे त्या फ्लेवरचं काही ना काहीतरी शिकलं जायचं. म्हणजे दादा मामाबरोबरचे सुरुवातीचे सीन हे खूप आयदर कम्प्लीट भांडण, नाहीतर भांडणानंतर एकदम इमोशन आणि शांत की समजूतदार समजावणं आणि त्यामुळे खूप डायलॉग हेवी सीन्स असायचे आमच्या सुरुवातीला. आणि त्यामुळे त्या सीन्सची खूप माझी प्रॅक्टिस दादा मामाबरोबरच्या सीन्सला झाली. एस्पेशली ते सायकलसाठी तो कन्व्हिन्स करत असेल किंवा हे असेल. बंधू आणि बाई मामांबरोबर माझे खूप कॉमेडी रिलेटेड सीन असायचे, पण अनेक वेळा त्यांची टीम, म्हणजे जर सगळ्यांनी बघितली आहे सिरियल म्हणून, की त्यांना आधी कळतं की, आणि त्यांना आधी वाटत असतं की आदित्य आणि सईचं काहीतरी व्हावं, काहीतरी हे व्हावं, त्यामुळे ते ॲज अ टीम त्याला ट्रेन करत असतात. त्यामुळे ते जे कॉमिक टायमिंगचे जे सीन असायचे की डायलॉग असे खूप सीन असायचे. त्यानंतर पिंट्या मामा आय थिंक पहिल्यापासून त्यांनी लिहिलंही कॅरेक्टर असं होतं की त्याच्याबरोबर सगळ्यात जास्त बॉन्डिंग असलं किंवा वयानी जरा त्याच्या जवळचं असल्यामुळे एक जवळपास मित्र म्हणून जास्ती बघत असलेलं कॅरेक्टर आहे. आणि आम्ही रूमही शेअर करायचो, त्यामुळे म्हणजे पूर्ण सिरियलवर आमच्या दोघांची मेकअप रूम एक क्या असायची. बात आहे. त्यामुळे सुंदर, मस्त.
त्यामुळे आय थिंक ते लेखनातनंच येत गेलं की कोणाबरोबर काय शिकता येईल आणि ते त्या सीन्समधनं तसं तसं मला क्या बात आहे. सोक करून घेता आलं. सुंदर. इन ऑल मॅन वन वुमन. हाऊ इट कसं नाही, आम्हीच वाटतं? शिकलो त्याच्याकडून खूप. नाही पण प्रिसाइडली तुम्ही म्हणताय म्हणून वन वुमन. आणि सुरुवातीला आनंद कारण मग एकटीला रूम मिळायची ना. अच्छा ओके. मुलीसारखा कधीच दिसणारा नाही मित्र झालं. सुरुवातीला. सुरुवातीला असं कधीच नाही झालं. इतक्या दिवस जवळ ती पुरुष झाली होती नाही, पहिल्यापासून ती मुलीसारखा दिसणारा मित्रच होता म्हणजे. पण असं असतं हे सगळे मेन लॉमिनेटेड सिरियल होती त्याच्यामध्ये तुझा रोल खूप छान तू केलास, अप्रतिम केला आणि एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या म्हणून याच्या गौतमीच्या रोलसाठी. तर या सर्व याच्यामध्ये या सर्व दिग्गजांबरोबर तू काम करत होतीस आणि असं वाटलं नाही का कुठे की आपल्याला स्क्रीन स्पेस एखाद्या वेळेस कमी मिळेल अशी भीती कधी वाटली का तुला? नाही, असं कधीच काहीच वाटलं नाही. आणि बेसिकली पहिल्या दिवसापासनं त्या सगळ्यांबरोबर काम करताना इतका कम्फर्ट झोन होता. म्हणजे त्यांनी ते कम्फर्टेबल आम्हाला करून दिलं पहिल्या दिवसापासनं. म्हणजे कुठेच अगदी मला आठवतं आहे पहिला दिवस झीच्या ऑफिसमध्ये मीटिंग होती तेव्हा हे तिघंजण मला लिफ्टमध्ये भेटले होते. तेव्हा मी असे झाले होते, आई शपथ, बापरे, कोणाकोणाबरोबर कामं करायची आहेत आपल्याला. तेव्हा एक पहिलं दडपण आलं होतं की अरे बापरे, खूप मोठ्या लोकांबरोबर कामं करायची आहेत आपल्याला. पण पहिल्या दिवसापासनं ते सगळं पळून गेलं. त्यांची मजा मस्ती, त्या मजा मस्तीतनं पटकन एखादं काहीतरी सजेशन देणं असेल किंवा हे असं करून बघ ना किंवा हे असं केलं तर छान वाटेल, हे प्रत्येक जणाकडनं कुठेतरी यायचं. ते करून बघितल्यानंतर ते शिकायला मिळायचं पुढे जाऊन. त्यामुळे कुठे कधी दडपण आलं नाही, उलट मजा मस्तीच जास्त व्हायची. आणि मी या सगळ्यांबरोबर फेब्रुवारीनंतर जास्त काम करायला लागले. Okay. म्हणजे लग्नानंतर माझं काम त्यांच्याबरोबर दोघांचा ट्रॅक चालू होता. आधी आमचा चालू होता. पण त्याच्या आधी सुद्धा प्रत्येक मामाबरोबर एक खूप कुठला तरी छान इमोशनल सीन आमचा होऊन गेला होता. म्हणजे माझा आणि बंधू मामांचा झाला होता सीन, माझा आणि भाई मामांचा सीन होता, दादा मामांबरोबरचे इमोशनल काही सीन्स होते. सो प्रत्येकाबरोबर एक खूप सुंदर सीन मला मिळाला. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला त्यातनं काहीतरी शिकायलाही मिळालं. आणि मी म्हटलं तसं काही दडपण त्यांनी कधी येऊच दिलं नाही. त्यांनी खूप कम्फर्टेबल करून दॅट इज दिलं. द क्रेडिट गोज टू ऑल मामाच असं मला हरकत नाही. एक्झॅक्टली. टाळ्या होऊन जाऊ दे परत. पण जे दीप्ती जोशी आणि सिंधू मामी याला तुला थोडंसं बरं वाटेल जरा काहीतरी हो. आपल्याकडे मेजॉरिटी होती थोडीशी. ॲक्च्युली स्पेशली सीमाताई आल्यानंतर म्हणजे सिंधू मामी आल्यानंतर जास्त जमलं. कारण तिने या सगळ्यांबरोबर भरपूर काम केलंय त्यामुळे ती खोडून गेली. नाही पण खरं कारण वेगळं होतं कारण सीमा पण पुण्याची. अरे पुण्याची आहे. बरं, आमची शाळा पण सेम वगैरे इतपत तुला एखाद दिवस माहिती नाही, थोडंसं मला माहिती आहे. सीमा देशमुखांना ॲक्च्युली डेब्यू कोणी केलं असेल ना तर विराजाच्या बाबांनी. तुला माहिती आहे कॉलेजमध्ये ते सिलेक्शन कमिटीवर होते तुझ्या आईबरोबर. हो, सीमा माहिती आहे, देशमुखांना पण माहिती पहिला आहे, ब्रेक ओ. रुचिरनी दिलेला आहे, बरोबर ना? कल्चरल सेक्रेटरी हा, होता. तर हे तो तिला त्या- माहिती आहे का हे? तिनेच सांगितलं होतं. तर ही थोडीशी गोष्ट मला माहिती होती. म्हणजे हे असं खूप छान तुमचं असं वातावरण निर्मिलं होतं. दादा मामा हे कॅरेक्टर अत्यंत करारी होतं, प्रिन्सिपलचं होतं आणि आपल्या बहिणीला वचन देऊन तुम्ही हे करताना तुमचं खूप छान ते असं दादा मामा चुकतायत पण दादा मामाबद्दल एक आदर होता. तो आदरयुक्त दरारा तुम्ही रिस्पेक्ट मिळवलं होतं या सिरियलमध्ये. आणि मी 2-3 वेळा आमच्या घरगुती काही मित्रांशी बोलायचं होते, कोणाशी बोललं की म्हणायचं दादा मामा ना त्याला खडूस आहेत पण सर काम म्हणजे प्रेम आहे त्यांचं. म्हणजे असं तुम्ही- म्हणजे सोलापूरचे एक म्हणजे नातेवाईक आले होते. तर त्यांनी असं सिरियलबद्दल बोलणं झालं होतं. तर त्यांनी म्हणाले दादा आहे नाही ते रिअलमध्ये मी खाऊट आहे का त्यांना. तेव्हापासून आम्हाला खवट्या म्हणायला पण खूप छान काम तुम्ही केलं. तुम्ही या सगळ्या टीमबरोबर काम केलं आणि तुमचा एक रोल वेगळाच स्क्रिप्टमध्ये होता, ते लीड असं म्हणणार नाही. पण तुम्हाला एक सगळेजण हे खरोखर घाबरायचं का? नाही नाही, सांगितलं काय अजिबात नाही. अजिबात घाबरत नाही तो तसे म्हणजे कोणा. असं उलट आहे सगळं ते. नाही नाही, अजिबात घाबरत नाही. स्क्रिप्टमध्ये होतं, नाईलाज होता म्हणून ते घाबरायचे. पण तुमच्या सिरियलमध्ये कुठे असं वाटलं नाही की पुष्कळ वेळा मराठी सिरियल करताना पाणी ओततात, तसं नाही झालं. इथे नॅचरल फ्लोमध्ये ती सिरियल चालली आणि खूप छान हे केलं. आता भाई मामा किंवा हे सगळे अतुल वगैरे तुम्ही पुष्कळ वेळा सगळे स्टेजची लोक आहात, प्रत्येकाने नाटकात कधी ना कधीतरी काम केलेलं आहे. टी व्हीचं हे माध्यम हे खूप आता मोठं झालेलं आहे. तर या माध्यमाशी तुम्ही स्वतःला कसं ॲडॉप्ट केलं? तुमच्यापासूनच सुरुवात करूया. अरे बापरे, असं काही फार माझा अभ्यास नाही आहे म्हणजे मी कसं ॲडॉप्ट केलं असेल ते.
पण मला वाटतं आपण काम करतो तसंच मी काम केलंय. असं काही फार मोठे त्याच्या टेक्निकल काही गोष्टी असतात त्या तुम्हाला कमी जास्त वेळ घेऊन म्हणजे मार्कवरती येणं असतं किंवा लाईट घेणं असतं किंवा क्लोज असतो चालू तेव्हा प्रत्यक्ष समोर कॅरेक्टर नसताना तीच इमोशन्स देणं असतं. अशा ज्या काही गोष्टी असतात त्या सरावाने माणूस गुन्हेगार होतो म्हणतात ना, तसं नाही. तसं ते हळूहळू शिकत गेलो. फार काही मी थोडासा अतुलकडे येतो. अतुलनी इतक्या गोडी गोडी भूमिका केल्या होत्या, परंतु हा जो जेडी केला ना, हा कुबड आलेला, थोडासा त्रासलेला, तरी एक व्हिलन्स एक वेगळं स्पिरिट त्याकडे इन्स्टिंक्ट किलिंग म्हणतात त्याच्याकडे होतं. कसे करून या आदित्यला त्रास द्यायचा, त्याच्या वडिलांना मी त्रास दिला. तर अतुल हे जर तू कॅरेक्टर करताना तू जे काही तू बदल केला, फिजिकल चेंज म्हणतो, तो स्क्रिप्टमध्ये होता का तुम्हाला सुचला? व्हॉट वॉज दॅट? नाही या सिरियलचा क्रिएटर सुबोध खानोलकरनी जेव्हा मला रोल विचारला तेव्हा मी त्याला म्हटलं पहिल्यांदा मला असं वाटतंय की आवाज बदलणं मॅनरिझम बिझम नंतर आणू, पण फिजिकली सुद्धा मी आत्तापर्यंत दिसतोय त्याच्यापेक्षा वेगळा दिसलो तर ते माझ्यासाठी ॲक्टर म्हणून एक चॅलेंजही असेल आणि ते चांगलंही असेल अशासाठी की आत्तापर्यंत केलेलं हा काही करत नाही, हा काहीतरी वेगळं करतोय, हे पहिल्यांदा पोश्चरमधनं ते लोकांपर्यंत पोचेल. म्हणून मग आम्ही विचार केला आणि त्याला ऑफकोर्स लॉजिकल बॅकग्राऊंड होतं की या मामानीच जेडीला मारलेलं असतं, कंपनीतनं ढकलून दिलेलं असतं, मानेवर पडलेलं असतो, ते सगळे पुढे सगळे त्याचे रेफरन्सेस आले. तर मी म्हटलं आमच्या डोक्यात 2 ऑप्शन होते, एक तर मानेचं आणि दुसरं म्हणजे गुन्हेगारांचं. असं म्हणजे ऐकलंय की काहीतरी इथली नस तोडतात पोलीस की त्यांना धावता येत नाही की पहिल्यांदा अरेस्ट केल्यावर, पण मग ते चालणं. पण मला त्याच्यापेक्षा हे जास्त पोश्चर असं डेफिनेटिव्ह वाटलं की ते पहिल्यांदा दिसल्या क्षणी तो माणूस वेगळा आहे दिसेल. मुळात डोळेच दिसणार नाही, डोळे दिसण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, समोरच्याला डोळे बघण्यासाठी सुद्धा वाकून बघावं लागेल किंवा काहीतरी करावं लागेल. सो असं काहीतरी डिराईव्ह करून आम्ही ते केलं. पण मी म्हटलं तसं ते करायला थोडा अजून वेळ मिळाला असता ना तर अधिक रिफाईंड करता आलं असतं ते, पण तेवढा वेळच नाही मिळाला. पण का नाही म्हणजे सिरियल टॅक्स संपत आला नाही, का? संपत नाही आली. कोरोनामुळे म्हणजे जे सारखे ब्रेक्स जे लागत होते चित्रीकरणाला, त्यामुळे स्टोरीला बदलावं लागत होतं सारखं. म्हणजे कॅरेक्टर इंट्रोड्यूस करायचं पण तो कॅरेक्टर आपल्याला त्याच्याबरोबर शूटिंग करता येईल की नाही हेच माहीत नाही. त्यामुळे बरं कोणालाही करोना होऊ शकतो, कोणीही करोना झाला तर पुढचे 15 दिवस शूटिंग नाही त्या माणसाचं. ही प्रिकॉशन्स तुम्हाला सगळ्यांना यांनी तर खूप शूटिंग केलं. मध्ये तर महाराष्ट्रात अलाव पण नव्हता शूटिंग करायला, आम्ही सिल्वासाला जाऊन शूटिंग केलं. नाही, आणि 7-8 वेळा तरी आम्ही RT-PCR केली. अच्छा. नाही, आणि पहिल्या ह्याच्यात तर असं व्हायचं की कुणालाच कोरोनाबद्दल इतकं माहित नव्हतं की कुणाला जरा आजारी पडला असं वाटलं तरी अख्खं शूटिंग 10 दिवस बंद करायला लागायचं की सगळ्यांचं टेस्टिंग खूप होईपर्यंत. खूप काळजी होती खूप. आणि म्हणजे आमच्या तो पिरियड प्रोडक्शन खूप कठीण होता तुमचा सगळ्यांचा पिरियड, तो खूपच कठीण होता. नाही कम्प्लीट सेट सॅनिटाईज करायचे आम्ही सुरुवातीला, नंतर शूटिंग संपल्यानंतर, शूटिंगच्या आधी. आणि 1-2 वेळा असं झालंय की ट्रॅक ठरला आहे आणि ज्याच्या भोवती ट्रॅक आहे तीच व्यक्ती सडनली कोरोना झाला exactly म्हणून माझं out झालं झालं. की. त्यामुळे म्हणजे माझी जी एंट्री झाली ती तुला आठवत असेल की मी त्या JCB वरनं वगैरे येतो आणि फॅक्टरी बंद पडते. त्याच्यानंतर करोना झाला आणि शूटिंगच सिल्वासाला शिफ्ट झालं, त्यामुळे फॅक्टरीच गेली. त्यामुळे जो बेसिकली संघर्ष माझा आणि याचा होता तो माझा ह्याचा संघर्ष वाढल्यानंतर मामा त्यात एंट्री घेणार आणि मग मामांचं आणि माझं कन्फ्रंटेशन होणार. कारण मामानी मला बघणं म्हणजे सिरियल संपणं ना. त्यांनी मला बघितलेलं आहे, ह्याला मी याला ओळखत नाही, हा मला ओळखत नाही, हाच तर त्यातल्या गमतीचा भाग होता. बरोबर बरोबर. की हा मी त्याचा काका याला माहीत नाही, हाच आदित्य देसाई तोच आहे हे मला माहीत नाही. पण या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी होत्या, आपण तेवढ्या त्या डेव्हलप करायला आणि आता बोलण्यात अर्थ नाही, कारण तसं बघायला गेलं तर कमीत कमी 500 एपिसोड तरी म्हणजे पोटेन्शियल होतं या सिरियलमध्ये. पण याचे वेगवेगळे ब्रेक लागले, स्टोरी लाईन चेंज करावी लागली आणि ते तेवढं सोपं नसतं की ऑल ऑफ अ सडन स्टोरी लाईन एकदम चेंज करणं, जो सगळा फ्लो तुटतो, सगळं असं सगळं झालं. त्यामुळे पण आता कसं आहे की अख्ख्या म्हणजे जगाचीच वाट लागली या करोना, तर वी हॅव टू ॲक्सेप्ट इट म्हणजे शेवटी. नाही. पण तरी मला असं वाटतं की या सिरियलमध्ये इतके चांगले नट एकत्र असल्यामुळे ते कट्स जाणवले नाहीत. कारण खरंच ह्यांच्या कामामुळे म्हणजे खूप काळानंतर मी पण जॉईन झालो, पण ह्यांच्या कामामुळे सुरुवातीपासून ती एक सिमलेस सिरियल वाटत गेली. म्हणजे ते कट्स जे झाले ते आम्हाला तिथे कळले असतील, लोकांना फार नाही कळले. बरोबर. बिकॉज काय होतं की मला असं कायम वाटत आलं आहे की एका टेलिव्हिजनच्या फ्रेममध्ये, आपल्या टेलिव्हिजनच्या फ्रेममध्ये तुम्हाला 4 चांगले ॲक्टर दिसत आहेत, तुमचं त्याच्या पलीकडे लक्ष जात नाही. माझा हा सीन चांगला झाला ना, ह्यांनी चांगली कामं करतायत, तुम्हाला छान ऐकायला मिळत आहे, छान सिरियल म्हणजे सीन बघायला मिळतोय. स्टोरी नाहीतरी कोणाला माहिती आहे. पण समजा करोना नसता
आपण हे धरूत करोना नाही आहे, तर साधारण तुम्ही सगळेजण एस्टॅब्लिश आहात. साधारण एखादा कॅरेक्टर असं एस्टॅब्लिश व्हायला टी व्ही सिरियलमध्ये साधारण किती वेळ लागतो? एक जस्ट अकॅडमिक पर्पज प्रश्न, नॉर्मल लेवलला तुम्ही सांगू शकाल काय असं, म्हणजे स्क्रिप्टमध्ये रोल साईजवर असतं? मुळात काय माहिती आहे का, की स्क्रिप्टमध्ये लिहून येतं कॅरेक्टर, आणि ते स्क्रिप्टमध्ये आलेलं कॅरेक्टर जसजसं स्क्रिप्ट पुढे सरकत जातं तसतसं ते एस्टॅब्लिश होत जातं. ओके. म्हणजे हिरो म्हणून काय एस्टॅब्लिश होतो, कारण तो सगळ्यांना मदत करतो, तो चांगला असतो, तो सगळ्यांशी गुडी वागतो. आणि विलन का विलन वाटतो, कारण तो नको तिकडे हसतो, सगळ्यांशी वाईट वागतो, म्हणून तो होतो. ते कॅरेक्टर स्क्रिप्टमध्ये एस्टॅब्लिश होतं आणि मग पुढे होत जातं. ओके. आणि म्हणून तर आम्ही म्हणतो ना, मायबाप प्रेक्षक असतात शेवटी, पण तुम्हाला कारण त्या एखादा छोटासा रोल सुद्धा आवडून जातो. सुंदर प्रश्न. की मी तो हां. तुमच्या बंधुमामांचे तो सरदारचे रोल, त्या मुलाचं नाव मला माहिती नाही, काय? राजवीर राजवीर. बिल्लू 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 बिल्लू. नाही नाही ते problem कॅरेक्टर आहे. स्वीट होतं, एकदमच छान. आता अडचण अशी आहे की मुळात 5 चॅनल आहेत. हो. 5 चॅनलवर रोज 6 सिरियलचे एपिसोड येतात. आपण बोललो त्याविषयी. म्हणजे एवढे सिरियलचे एपिसोड रोज बघितल्यानंतर आता कॅरेक्टर इस्टॅब्लिश व्हायला खूप वेळ लागतो. हां. पूर्वी जेव्हा DD1 आणि DD2 होतं, एक एपिसोड झाला की कॅरेक्टर एस्टॅब्लिश व्हायचं, कारण दुसरा पर्याय नव्हता आणि ते इनग्रेव्ह व्हायचं, कारण ती नॉवेल्टी होती, त्या बघण्याची गंमत होती. आता सिरियल म्हणजे अर्ध्या वेळेला घरातली कामं करता करता सिरियल बघितली जाते, त्यामुळे कॅरेक्टर एस्टॅब्लिश होणं वगैरे खूप खूप वेळ लागतो. पण एक लांबचं आहे. प्रोसेस पण होते ती. मी जशी जशी सिरियल चालत जाते ना, तसं तसं ते डेव्हलप होत जातं ते कॅरेक्टर. त्याच्यामध्ये अनेक पैलू ॲड केले जातात किंवा त्याच्यातनं वेगळं स्टोरी, पण बेसिक कॅरेक्टर बदलत नाही जनरली. अख्खे टोटल त्या डेली सोपमध्ये Daily ॲड होत जातील, पण बाहेर जातील. डेली सोप काम करताना ऍक्च्युली लोकांवरच अवलंबून आहे. लोकांना ते किती हो, character पण ते आवडतं एकदम त्याप्रमाणे ते establish ड्रास्टिक चेंज होत नाही कॅरेक्टरचा. त्याच्यामधनंच काही कंगोरे शोधत शोधत ते कॅरेक्टर पुढे होत जातं. आणि मी थोडा मागे जातो. तुमचा मागासचा जो प्रश्न होता की तुम्ही सगळे म्हणजे नाटकात कामं करणार आणि मग सिरियलला वगैरे कसं आहे, खरं म्हणजे ज्यांनी थिएटर केलं आहे म्हणजे नाटक केलं आहे त्याच्यासाठी दोन्ही हे तशी सोपी आहेत. कारण का सांगतो, इकडे सिरियल म्हणा किंवा सिनेमा म्हणा, इकडे रिटेक आहेत. हो. नाटकात ते नाही आहे रिटेक वगैरे, आणि तुम्हाला समोरून रिॲक्शन मिळते काय ते. परत सिनेमामध्ये किंवा सिरियलमध्ये तुम्हाला ते इमॅजिन करून, कारण काय एखाद्या लाफ्टरला थांबावायचं म्हणजे लोक हसतायत वगैरे, ते इमॅजिन करून तुम्हाला ते करावं लागतं. म्हणा प्रत्येक तंत्र वेगवेगळी आहेत, प्रत्येकाची मजा वेगवेगळी, माध्यम वेगळे, माध्यम प्रत्येकाचं वेगळी माध्यम आहेत वेगळं. आणि प्रत्येकाची मजा वेगळी आहे. पण- पण ज्यांनी थिएटर केलं त्याच्यासाठी फार हे कठीण नाही आहे. करेक्ट आहे. हां. पण खरंच आता आमच्या प्रेक्षकांना किंवा आम्हाला एक जाणून घ्यायचं, मी खरोखर असा प्रत्येकजण अभ्यास करतो. म्हणजे विनोदी भूमिका असली समजा तुमची पूर्णपणे असं कॉमेडियन सीन खूप तुमच्या वाट्याला होते, तर हसवणं खरं ना खूप कठीण काम आहे. कुठच्याही ॲक्टिंगमध्ये कुठच्याही लोकांना चांगला विनोद करून हसवणं तसं खूप कठीण काम असतं. तर तुम्ही असा काही खरोखर कॉमेडी सीन करताना अभ्यास खरोखर करता का? जस्ट वॉन्ट टू नो. स्क्रिप्टमध्ये म्हणून ते पण असा अभ्यास करता भयंकर. का? निखिल तर दिवस रूममध्ये बसून म्हणजे एवढा अभ्यास, पहाटे उठून अभ्यास वगैरे नाही अभ्यास वगैरे नाही. काही गोष्टी तुमच्याकडे नॅचरल असतात, Natural. इन्स्टिंक्टिव्हली इन्स्टिंक्टिव्हली त्या होऊन जातात. आणि विनोद हा जेवढा स्पॉन्टेनियस असेल तेवढा तो जास्त चांगला, म्हणजे त्याची काय क्वालिटी ऑफ हे चांगली असतं. पण सगळ्यात तेच कठीण, सगळ्यांना लोकांना हसवणं हे कारण खूप- उलट तेच आहे की म्हणजे एखाद्या टायमिंग नसेल वर्क होत तर ते खूप पटकन कळतं की वर्क नाही होते काहीतरी, आणि याचं ते पण- काय ते शोधणं खूप अवघड असतं. बरोबर बोलतो तो. टायमिंग फार महत्वाचं आहे. आणि ते नॅचरल असायला लागतं. ते तुम्हाला असं मी आता होतो चला विनोद नाही, ते करूया. गणिताच्या पेपरासारखे, एखाद्याला गणित विषय सोपा हां, होतो, correct. एखाद्याला नापासच होतो. ते तसं आहे, नाही, आणि विनोदाचं तसं आहे मला. कॅमेरावर असतं तेव्हा सगळ्यांना ते गणित येत असलं पाहिजे. म्हणजे ते टायमिंग आपण मारला आणि एडिटमध्ये मध्ये कोणाची रिॲक्शन टाकलं तर ते वर्क होत तुम्ही नाही. एडिटेड बघायचं सगळं एडिट करताना तुम्ही प्रोसेसमध्ये होतात काही जण तुम्ही नाही. नाही. ते शेवटी शेवटी ते आमचं दिवसभर शूटिंग झालं की ते रात्रभर एडिटला बसायचे. म्हणजे डेली स्कोप म्हणजे आपल्याला वाटतं मेहनत असायची. एडिटरला शिव्या घालायला मी एकत्र असायचो. की अरे यार काल तो छान काय वर्क झालं होतं, हे इथे मध्ये कट उगाच केलंय, हे टाकलं. असं पण timing आता गेलं. पण तसे थोडं तसे हां. प्रोसेसमध्ये होतं एडिटिंगच्या. आणि आता थोडं आहे ना कॉमेडी करणं म्हणजे सिरियलसाठी कठीण झालंय. कठीण टेक्निकली मी हे बोलतोय, कारण आधी कसं असायचं, आधी आम्ही सुरुवातीचा काळ होता आम्ही केलं तेव्हा आम्ही 3 पानाचा 4 पानाचा एक सीन करायचो, त्यामुळे जे गिव्ह अँड टेक फटाफट व्हायचं आणि वगैरे. आता 2-2 वाक्य घेतात. 30 सेकंदात दुसरं लागायला लागतं. पण तरी आपल्याकडे खूप त्या मनाने वन शॉट वन शॉट वगैरे, कारण पण त्यामुळे ते सगळेच जरा कलाकार टेक्निकली कठीण जातं. Okay. कारण असं तुकड्या तुकड्यांनी विनोदाची मजा येत नाही. राईट. पण तुम्ही सगळ्यांनी स्टेज ॲक्टर मला वाटतं
तू नाटक केलं मी मला पण माहिती आहे, केलंय. तू पण केलं म्हणजे जवळजवळ तुम्ही तर केलेलं सगळ्यांनी स्टेज ॲक्टिंग केलं, त्यामुळे तुम्हाला ते थोडं हे माध्यम सोपं जातं. नाही, नाही, आणि चांगली गोष्ट आय थिंक होती की अनिकेत वगैरे सुद्धा म्हणजे आमचा हो. जो दिग्दर्शक होता त्या सगळ्यांनीच इंटर कॉलेजेट का होईना पण नाटकं केली नाटकं होती. अच्छा, ते तसं त्यामुळे करत सगळ्यांना असलेलं ते आलेलं आहे. थिएटर आणि ते अंदाज होता. त्यामुळे बऱ्याच वेळा स्टेज करतानाच एखादा सीन नाही हा सिंगल टेक मध्येच होऊन जाईल असाच व्हायचा. म्हणजे एक्झॅक्टली नाटक बसवल्यासारखे आपण काही बरोबर, सीन हो. करायचो की इकडनं आलं डायलॉग आणि त्याची गंमत वेगळीच असते हां. म्हणजे नाही आणि मला असं वाटतं थिएटरमध्ये शॉर्टकट नाही म्हणजे तुम्हाला सायमल्टेनियसली तुमचं स्पीच दिसणार, बॉडी लँग्वेज दिसणार, एक्सप्रेशन दिसणार, ह्याला तुम्ही शॉर्टकट नाही मग पळवाट नाही. इथे तुम्हाला थोडीशी पळवाट आहे की हो. एकच तुमचा शॉट लागणार आहे. खाली तुम्ही काय म्हणजे बऱ्याचदा असे शॉट लोक की वरती का टाय कोट आहे, खाली चड्डी घातली आहे, असे पण शॉट तुम्ही देऊ शकता काय त्याला. पण स्टेजवर तुम्हाला ते नाही करता येत, कुठलंही शॉर्टकट नाही Retake नाही आहे, तिकडे. लपून राहत नाहीत कुठलीही पण गोष्ट मग तुमची. तुम्हाला अजूनही स्टेजची आठवण येते, स्टेज आवडतं, ती चौघांनी 5 जण तुम्हाला सगळ्यांना स्टेजची हो, आठवण आता येत सध्या असणार. थिएटर बंद आहेत म्हणून नाही तर आमच्यातला प्रत्येक जण प्रत्येक जण. एक तरी नाटक करतो. करताना तुम्हाला दिसलाच असतात. प्रश्नच नाही, पण आता थिएटरच बंद असल्यामुळे काही नाही इलाज आहे. विराजस, तू या सगळ्यांना जवळून बघतोयस, तू स्वतः एक उत्तम हा रायटर आहे, याची स्वतःची थिएट्रॉनची एक संस्था आहे आणि हा खूप छान नाटक करतो, इंग्लिश नाटकं करतो. मी याची नाटकं बघायला गेलेलो आहे आणि खूपच छान काम करतो. आता ॲज अ डायरेक्टर तू एखाद्याला काम करताना बघतोस, तू पण डायरेक्टर कॅमेऱ्याच्या मागे पण तू उभा राहतोस, काय शिकतोस नवीन, प्रोसेस कशी शिकतोस? नाही प्रोसेस एकतर फॅमिलीमध्ये ऑलरेडी 2 ॲक्टर्स होते त्यामुळे पहिल्यांदा या फील्डकडेच ॲक्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनीच बघितलं होतं. जयराम कुलकर्णी त्या काळातले म्हणजे सचिन पिळगावकर, त्या लक्ष्मीकांत बेडे, जयराम कुलकर्णी मला वाटतं सगळ्यांनी त्यावेळी बघितलं असेल, खूप चांगलं काम करत. त्याचे हे आजोबा आणि आई म्हणजे मृणाल कुलकर्णी, त्यामुळे 2 ॲक्टर घरामध्येच होते. ओके, कंटिन्यू. त्यामुळे साधारण ॲक्टर्सकडनं काय डिमांड असते आणि ते कशा वेगवेगळ्या पद्धतीने त्या डिमांड पुरवतात ह्याचा अंदाज होता मला. ॲक्च्युली उलटं झालं. म्हणजे कॅमेऱ्याच्या मागचा जर एक्सपिरियन्स असल्यामुळे मला ॲज अन ॲक्टर ती प्रोसेस जरा स्ट्रीमलाईन करायला फायदा झाला. म्हणजे बऱ्याच वेळेला जर टेक्निकल माहीत नसेल, आय थिंक हा सुद्धा एक त्यातला हे आहे की जेव्हा तुम्ही थिएटरवरनं ऑन कॅमेरा येता तेव्हा तुम्हाला त्या प्रोसेसमधल्या टेक्निकॅलिटीज जर माहीत नसल्या तर कधी कधी खूप फ्रस्ट्रेट व्हायला होऊ शकतं. आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाचा आय थिंक डिफरन्स हा आहे की थांबत करायला लागतं सगळं. म्हणजे थिएटरमध्ये तुम्हाला जो एक मागच्या सीनमधनं फ्लो घेऊन जो एनर्जीचा पुढे नेता येतं तसं नाही करता येत. एकतर तुम्ही पुढे मागे शूट करत असता, म्हणजे ह्याच्या मागे काय झालं ते मी परवा शूट करणार असतो, तेव्हा मी काय करणार आहे आणि किती त्या ह्याच्यात चढवणार आहे ते गृहीत धरून इथं करायचं. त्याच्यानंतर मास्टर झाल्यावर थांबा, आपल्या रूममध्ये बसा, सगळ्यांचं क्लोजअप मग आपल्यासाठी आलं, मग आपल्या OS आहे, मग इकडं अर्धीच लाईन करा, परत जाऊन बसा, मग आता तेवढ्याच लाईनचा परत क्लोजअप आहे, मग तो दुसऱ्या अँगलने. किंवा सगळ्यात आय थिंक वॉट टुक मी बाय सरप्राईज वॉज रोमॅन्टिक सीन्स करताना जे होल्ड करायला लागायचं की ते तुम्हाला दिसताना कळत नाही. पण सायकलवरचं नाही सायकलचं ठीक आहे. आय थिंक एक जवळपास 100 लाख 200,000 वेळा आपण एकमेकांना धडकून एकमेकांना धरायचो आणि मग म्युझिक वाजायचं. पण ते म्युझिक वाजतो तोपर्यंत एक जवळपास 60 सेकंद तुम्हाला त्या पोझिशनमध्ये एकमेकांकडे प्रेमाने बघायचं आहे आणि सराईत नव्हता practice तेवढा. कोणाची चेहऱ्याकडे 60 सेकंद काहीच न करता बघायची 60 सेकंद स्क्रीनवर, इथे करताना 10-15 सगळ्या मिनिटं अँगलनी इकडनं आणि तिकडनं कॅमेरा बघत राहायचं. हलतो, इकडे होतोय, मागे होतोय. पण ते एडिट होऊन काय होणार आहे ह्याचा एक अंदाज असल्यामुळे त्या गोष्टी मला अडॅप्ट करायला सोप्या गेल्या की ओके अच्छा चार्ज होतोय म्हणजे हे होणार आहे. किंवा हायस्पीडमध्ये शूट करतोय याचा अर्थ ठीक आहे आपल्याला होल्ड करायचं पण ते दिसताना छान दिसेल बाबा, आता थोडे आपण सहन करू पण ते दिसताना छान दिसेल, ह्याची एक शाश्वती असायची. त्यामुळे तुला ते शिकायला खूप मिळालं. हां तुझी बहीण मृण्मयी हो. आणि तिने तर महाराष्ट्रात त्या घराघरात ती पोचली. दोघी जर तुम्ही बहिणी असताना तिच्याशी तू काही या रोलबद्दल कधी चर्चा करायचीस का काही बोलणं व्हायचं का तुमचं, काय टिप्स घ्यायची का? नाही, कधी तसं फारसं म्हणजे आम्ही एकमेकींच्या कुठल्याच अशा रोल्सबद्दल कधी काही डिस्कस नाही केलं. आणि पहिल्यापासून सई हे कॅरेक्टर खूप छान पद्धतीने मला त्यांनी सांगितलं होतं आणि त्याच्यावर भरपूर अभ्यास, इव्हन मधला जो लॉकडाऊनचा काळ होता ना ॲक्च्युली, तेव्हा बऱ्यापैकी त्याच्यावर आमचे डिस्कशन्स आणि म्हणजे एक वेगळा आमचा ग्रुप होता, आमचा डिरेक्टर आणि क्रिएटिव्ह असा एक सई बिराजदार नावाचा एक ग्रुप केला होता वेगळा. सो त्या कॅरेक्टरवर भरपूर चर्चा आणि भरपूर अभ्यास ऑलरेडी झाला होता. पण ताई कधीतरी एखादा एपिसोड चुकून माकून तिने पाहिला तर मग ती म्हणायची की हां हे छान झालं, हे अजिबात आवडलं नाही, हे घाण केलंस तू वगैरे, हे असं ती पटकन सांगते. तुझं कॅरेक्टर जे होतं
सई मिराजदारचं एकदम स्टॉन्च होतं, हे होतं. हो. आणि साधारण पुणेरी माणसाला जसं शोभेचं कॅरेक्टर थोडंसं होतं तुझं, ऍक्सेप्ट करायला पाहिजे. काय बरोबर बोलतो ना मी, म्हणजे पुणेरी ते जे असतं ना स्टॉन्च, ते बऱ्यापैकी तिच्या त्या कॅरेक्टरमध्ये होतं. काय सहमत आहात ना का नाही आहात? टेपेंकडे असे टकामका तुम्ही हो. बघताय. हो हो हो. आम्हाला भीती वाटते नंतर काय व्हायला जेवण, त्यामुळे जास्त बोलत नाही. काही उगाच. ती खूप छान गाते. हो 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 सुरेखच गाते. तर तुम्ही त्या गाण्याच्या मैफिली कधी केलं? कारण तिने आत्ता एक इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली, सिंधू मामी आणि ती गात होती. असं आम्ही बघत बसतो, अच्छा चालू द्या. म्हणजे इतका तो वेगळा इम्पॅक्ट होता. तर तू गाणं किती वेळा ऐकवलंस सगळ्यांना? खूप वेळा. आणि मी हिला म्हटलं पण तू प्लेबॅक का नाही करत विचार बोललो होतो की नाही. खूप खूप सुंदर गाते. खूप छान. म्हणजे त्यांनी तुमच्या सर्वांची बट्टी कमी आहे ना थोडं कन्व्हिक्शन कमी असून थोडं कमी आहे माझं. जरा थोडा वाढव परत एकदा. अरे तू करत का नाही कर ना प्लीज. एवढं जास्तच झालं जरा. नाही नाही हे आहे खोटं वाटते आपल्याला. पण तुमचं वातावरण सगळं खेळीमेळीचं असं. काही गमती जमती जरा सांगा ना. आमच्या सगळ्या लोकांना ते शूटिंगच्या काळात झाल्या प्रोसेसमध्ये पुष्कळ गमती प्रत्येकाकडे. तुमच्या पण सुरुवात करू चला. मला सांगता येतील आठवणारी अशा एक गमती. गंमत, पण तो आम्ही एक शूट करत होतो. एक प्लास्टिकची खुर्ची होती. ती प्लास्टिकची खुर्ची म्हणजे खाली माती होती आणि प्लास्टिकची खुर्ची होती. तर मी चेक करून म्हणजे ती आपटून त्याच्यावर बसून असं एकदा चेक करून बघितलं आणि बसलो तेव्हा ती तुटली आणि खाली पडलो. चेक करताना खड्डा तयार झाला ते असेल. चेक करताना खड्डा बहुतेक तयार झाला खुर्ची असेल. नाही तुटली, जमीन आत गेली, भोग पडलं खाली. आणि मी पडलो. अच्छा. तर त्यावेळी खुर्चीच्या बऱ्यापैकी पोटात हशा- खड्डा पडला. जमीनही खचली. जमीन सुद्धा खचली मला अभिनय बघून. विनय तुमचं? नाही म्हणजे खरं म्हणजे की त्या शूटिंगला जायचो ते पिकनिकच हो, असायची. yes. कारण तो परिसर पण असा घाट वगैरे वगैरे कुठेतरी. आणि एकदा तिकडे त्या बंगल्यावर आम्ही पोहोचलो की जवळजवळ जगाशी संपर्क तुटायचा. म्हणजे की आम्हाला नेटवर्कचा पण तिथे इश्यू विनय आहे काकांचा थोडासा. एक किस्सा आहे. ते लेमन चिकन बनवत होते सगळ्यांसाठी आणि त्यांचा सीन चालू होता. तर प्रत्येक वेळेला ते एक शॉट द्यायचे आणि किचनमध्ये जाऊन पळायचे. परत सगळेजण अरे विनय काका कुठे आहेत, विनय काका कुठे आहेत. मग ते पळत पळत परत यायचे, परत एक शॉट द्यायचे, परत तिकडे जाऊन बसायचे. त्याच्यामुळे त्या दिवशी इतकेदा त्यांना किचनमधनं इथपर्यंत स्वाऱ्या कराव्या लागल्या. नाही, हे आणखी दिवसही महत्त्वाचा मजेची होता. गोष्ट म्हणजे फंबल व्हायला बहुतेक जण घाबरायचे. कारण एक फंबल झालं की किती जण किती प्रकारे चेष्टा करेल त्या गोष्टी. ह्याला काही अंत नसतं. आणि आम्ही फुटायचो. त्याचा ऍक्च्युअली एक असा एक उदाहरण आहे. असा एक किस्सा आता घडलेला आहे. तुम्ही बरोबर सगळ्यांना तोच सुचला. बरोबर विषयाला हा घडलेला आहे. सुचलेला आहे. तर एकदा असा एक प्रसंग घडला. हे बाप्पा महाराज सीन करत होते आणि ते कुठलं वाक्य होतं रे, तुलाच आठवतंय का बघ, की आजूबाजूला असं काहीतरी आहे आणि त्याने प्रचंड तो चुकला म्हणजे खूप चुकला. तर आम्ही हसलो आणि हा खूप चिडला म्हणजे नाही खूपच नाही, मी चिडला. आम्ही सांगतो हसलो. हा चिडला या दोघांवर. हसलो आम्ही दोघं खूप. असं झालं आणि त्या सगळा राग आमच्यावर निघाला. मग आम्ही अरे मला काय सांगतोस तू भेट मला नंतर. भेट अशा शब्दाच्या काही शिव्याची देवाणघेवाण झाली आणि खूप चिडाचिड एवढा काय चिडलाय कळत आणि तो नाही. म्हणजे त्या दिवशी चुकत होता म्हणजे सुधरतच नव्हतं त्याला. म्हणजे एक दोन गाडी येतच तीन नव्हती चार. रुळावर. तू त्या दिवशी नाही का वलिडोपार्जित. मी वलिडोपार्जित असं बरं आता वडिलोपार्जित सोपं आहे ना. तो सहज वडिलोपार्जित म्हणत होता. वडिलोपार्जित एकदा असं झालं, सगळे थांबले, हसले बिसले. जास्त- दुसऱ्या action बरं, वर आता दुसऱ्यांदा serious serious take, म्हटलं आता तर serious संपलं. take. बरं असं त्याच्यानंतर परत मी तेच बोललो. हा जो किस्सा झाला ना त्याच्यानंतर सगळं शूटिंग संपलं आणि होळीचं हा shooting. आतमध्ये आला. आम्ही मेकअप रूम मध्ये आम्ही बसलो. आम्हाला हा चिडलाय आता काय खरं नाही. हा आतमध्ये आलाय. यार सुनील विनय अरे मी उगाच चिडलो रे, एवढा चिडायला नको यार, चुकलं यार मी एवढं आतमध्ये बोलायला लागलो. मूडच गेला ना तुमचा. अरे मित्र असे असतात. अरे मित्र हे असेच असतात म्हटलं त्याला. जास्त रिटेक कोण द्यायचं? जास्त रिटेक कोण द्यायचं? असं नाही. फार नाही. असं नाही. अच्छा. दिले तरी चांगल्या गोष्टीसाठी की एक आणखीन करूया रे, हा, हा creativity. चांगला झाला पण एक आणखीन Creativity चा करूया फायदा व्हायचा, हा. हे असं. तुम्ही जेव्हा एकत्रपणे स्क्रिप्ट वाचायला बसायचा ते मी दोन तीन वेळा तुमचे ते फोटो याचे बघितले, कोणी इंस्टाग्रामवर टाकलेले आहेत किंवा फेसबुकवर टाकायचे.
तर ते खरोखर वाचन करताना तुम्ही सिरियस असायचं का खेळीमेच्या हसत हसत तुम्ही ते अभ्यास करायचे हे ओ, कळला प्रश्न तुमचा. नाही, नाही. कोणी सिरियस नाही स्क्रिप्टवर कोणीही बोलणार नाही आम्ही. आणि हा आहे ना हा स्क्रिप्टच नाही हा स्क्रिप्टच घ्यायचा नाही हा घ्यायचं नाही. अच्छा ओके नॅचरल. नाही नॅचरल नाही माझ नाही, माझं असं नाही. तुम्ही म्हणजे म्हणा कसं ना. माहिती एक आला scene- घेऊन नाही, असं असं- direct एक असिस्टंट डिरेक्टर तुम्हाला तिघांना त्याच्या direct खाली direct होता. घेऊन आला स्क्रिप्ट आणि ठेव तिकडे ठेव. काय सांग ना. नाही नाही हे- माझं काय म्हणणं असायचं आपण चौघं सीनमध्ये आहोत तुम्हाला तिघांना सीन करायचं आहे ना मग माझी पण वाक्य म्हणा तुम्हाला करायचं आहे नाही मग मी आहे ना. पण तुम्हाला सांगतो सुरुवात त्याची अशी झाली पण हळूहळू तो बदलत बदलत त्याच्या हातात स्क्रिप्ट यायला यायला लागला लागलं. आणि तो कधी कधी आमची वाक्य म्हणायला लागला कारण त्याला लक्षात आलं काय इकडे यांच्यावर काय परिणाम होणार काय नाही होणार? असं. पण ऑफ द शूटिंग जेव्हा नसतं तुम्ही वेळ कसा घालवत एवढं तर खूप छानच आहे. आता हा असेल किंवा विनय असेल तर डेफिनेट क्रिकेटचा विषय शूटिंगच्या होणार. वेळेचं तुम्हाला मी एक सांगतो मला तुम्ही आता ऑफ द शूटिंग म्हणजे शूटिंगच्या वेळेतच आम्हाला जेव्हा शूटिंग नसायचं तेव्हा सिल्वासाला आमचा वेळ खूप छान गेला अच्छा. कारण मी बॅडमिंटन हो खेळायचो आणि ती आम्ही रिसॉर्टमध्ये राहत होतो ती त्यामुळे. चॅम्पियन होतं बरोबर. वाचली जरा मला आणि वाटतं. त्याच्याचमुळे ते इकडे कोर्ट आमच्या निर्मात्यांनी तिकडे तयार केलं आणि आम्ही पण ते नंतर बॅडमिंटन shooting- इतके खेळायचे आणि इतके लोक पडायचे की त्यातले 2-4 लोक पॅराऑलिम्पिकला गेले असते पुढच्या वेळेला. एवढे ते काम सोडून फक्त ते आणि तेवढंच मग करत नंतर होते. 9ची शिफ्ट 10ला संपल्यानंतर त्याच्या पुढे आम्ही 2-2 तास बॅडमिंटन खेळत बसायचो. पण ती मजा त्याच्यामुळे- डेडिकेशन म्हणजे मी म्हटलं ना ऑलिम्पिकला फार लवकर आलं ते. पण ती सगळ्यांची ती केमिस्ट्री असल्यामुळे मला वाटतं तुमच्या त्या अख्ख्या त्या माझ्या औषध मला वाटतं ते यशाचं गमक तेच असावं की तुमचं प्रत्येकाचं बॉन्डिंग खूप प्रत्येकाचं खूप छान होतं. प्रत्येकजण अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पिकनिकच्या वातावरणामध्ये करत असणार. ते करताना नॅचरली अतुल आणि विनय हे फार क्रिकेटचे तुम्ही पण मला वाटतं क्रिकेट सगळे फॉलो करणारे आहात पण क्रिकेट वगैरे बघायचं का त्यावेळी मॅचेस वगैरे झाल्यात बघायचे तुम्ही? IPL खूप नीट फॉलो केली जोपर्यंत नाही ती पण थांबली सगळ्याच नाही. पण मॅचेस हे मॅच बघा दिवसभर मॅच बघा ह्याच्याकडेच एक दिवसभर. सबस्क्राईब केलेलं हॉटस्टारवर चालू आणि तो असायची. त्याच्या- नाही मला असं सांगे अरे भाव आता बोला ना यार जाऊ दे आता ते मॅच संपेल तेव्हा वाईट बघा. बोलूया कुठं. म्हणजे याचं एवढं आघात ज्ञान होतं क्रिकेटबद्दल बरं. म्हणजे एखादी मॅच चालू असेल तर तो विचार कोण फ्रान्स खेळतायत का वगैरे. इथपर्यंत आहे म्हणजे जवळ नवीन का. team झालेली असू हो, शकते, you never know. हो, हो, का जर्मनी हरतायत का ह्या लेवलला तो होता जवळजवळ म्हणजे फुटबॉल बद्दल बोललो मी. हे फुटबॉलबद्दल हे चेल्सा फॉलो करता तुम्ही चेल्सा फुटबॉल याचे दोन गोष्टी आहेत. मी चेल्सा तुम्हाला गंमत सांगतो तुमचे कॉमन अत्यंत छान एक किस्सा आहे. चेल्सा फुटबॉल तुम्ही क्लब हे करता ना बरं 1 मिनिट थांबूया आपण हो. अनाउन्समेंट फक्त अनाउन्समेंट म्हणजे मी स्कोर बघितला 149 for 6 आहे इंग्लंड. अरे so you are winning baby अरे वा पण मी म्हणजे- तुला कधी बोललो होतो विनय बोलला होता विनय मगाशी कालपासून की म्हणतोय काल मी त्याला इंडिया कालपासून हारणार. विचारतोय विनय म्हटलं कसं आहे मॅच काढणार तू काल म्हणजे आत्ता लंचला पण आपण बघितलं 100-120 ला 2 होत्या म्हटलं की रेकॉर्ड आहे ना म्हणजे की त्या ग्राउंडला 1902 साली 200 पेक्षा जास्त रन झाल्यात हो. नाही आणि इंग्लंडनी 265 आतापर्यंत highest आहे. इंग्लंडनी काहीतरी 348 का 46च्या वरती चेस केलेला नाही एकदाच केला तो हा आता खेळत नाहीये ना काय स्ट्रोक्स ना बेन स्टोक्स. बेन स्टोक्सने स्ट्रोक्स त्या ऑस्ट्रेलियाच्या against केलं ते. ऑस्ट्रेलिया त्यांनी 9व्या विकेटची 9व्या पार्टनरशिप विकेटला. केली 6 ते वगैरे तेवढंच मारले. आहे पण 100 बाकी हे बेन स्टोकनी 100 अतुल केले आणि मी आम्ही क्रिकेट या विषयावर असे तासनतास गप्पा मारू शकतो. आमच्या दोघांची 2 दैवत आहेत गावस्कर अमिताभ त्याचं पण ते आवडतं आहे त्यामुळे आम्ही आणखीन एक तिसरा मित्र आमचा संजय गरी म्हणजे वेगळे विषय होतात जरा ते आपण जेवढे बोलूया. हा कार्यक्रम तुम्ही करत म्हणजे जी सिरियल करत असताना जेव्हा ती सिरियल शेवटाकडे आली तेव्हा तुम्हाला वाटलं आता हे सगळं संपत आलेलं आहे आपण इतक्या वर्षी 500 एपिसोड करणं इट्स अ रिअली माइलस्टोन करा एक टी व्ही आणि तुमच्या टी व्ही सिरियलवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं आनंदाने सगळ्यांनी बघायचं ते संपताना अशा काय भावना होत्या प्रत्येकाच्या? एकतर दोन गोष्टी एकतर एक थोडासा आनंदही होता की वेळेत संपते म्हणजे एका Not पॉइंटला drag, not असतंच drag. म्हणजे ॲज अ प्रेक्षक बघताना जो एक नेहमी हा म्हणजे एक कधी कधी असतो असं मुद्दा असतं की- जेव्हा प्रेक्षकांना अगदी वाटतंय अरे आणखीन व्हायला पाहिजे कधी कधी तेव्हा थांबणं पण चांगलं असतं येस ऑलवेज म्हणजे त्या ती- राईट टाइमला ती हा serial राईट लक्षात टाईमला आलं, राईट लक्षात टाईमला आणि- आणि परत कसं होतं मुळात मित्र असल्यामुळे ते टेन्शन नव्हतं की विदाऊट सिरियल पण आपण भेटूच शकतो वगैरे. आधी भेटणार आहोत नंतर हो. संपल्यानंतर म्हणजे त्या- हा, म्हणजे मी आणि विनय रोजच भेटतो त्यात सिरियल असली तुम्ही किंवा माहीम नसली. आणि त्या जंक्शनला मला वाटतं भेटता. बाप्पा आणि मी आठवड्यात एकदा तरी भेटतो सुनील खूपच बिझी आहे वर्षानुवर्ष आणि तो इतक्या सिरियल करतो त्यामुळे त्याला वेळ नाही मिळत. त्यामुळे नाही, मी जवळ राहून सुद्धा भेटत नाही हा तुम्ही गोरेगावला राहता फक्त ही 2 पोरं आम्हाला कमी हा, भेटतात हे याचं लोकं वाईट भेटत नाहीत, वाटलं कारण ते busy आहेत आणि ते हा, पुण्याला असतो. लोक हे
नाही, एक ट्रिकी हेही असतं, म्हणजे लोकांना बऱ्याच वेळा कळत नाही की असं ठरलेलं नसतं की या दिवशी शूटिंग संपेल. कारण तुमच्या जागी दुसरी सिरियल येणार असते आणि ती कधी तयार होणार, त्याचे किती एपिसोडची बँक होणार, त्याच्यावर तुमचं साधारण अंदाज असतो तुम्हाला की या महिन्यात संपू शकतं. आणि इवन लेखकांना सुद्धा तसं ओपनली लिहायला लागतं की असेच एपिसोड लिहायचे की जर सांगितलं 2 दिवसात रॅप करायची तर 2 दिवसात संपवता यायला पाहिजे, आणि सांगितलं की नाही अजून 2 आठवडे काढायचं तर त्या एपिसोड नंतर 2 आठवडेही काढता आले पाहिजे. त्यामुळे शेवटचे सगळेच प्रसंग हे वाटलं तर हा क्लायमॅक्स असू शकतो बरं का, पण मग पुढे जाऊ शकतं. वाटलं तर क्लायमॅक्स असू शकतो. असेच आमचे शूट होत होते, त्यामुळे सगळे की हां आता संपणार, म्हणजे शाळा संपणार असा फील नव्हता की संपतंय ना, आणि तोपर्यंत आता ते कसं ताणून ठेवायचं. यावेळी पण 15 दिवस एक्सटेन्शन मिळालंच की हो, आपल्याला. की नाही संपणार, म्हटलं तरी संपणार, आम्हाला सगळे संपणार ओके संपणार आणि वगैरे. नाही. तसे तुम्ही दोघंही नवीन या क्षेत्राशी काय शिकलात? या सिरियलमधनं काय शिकलात? सांग. तिला काय शिकवलं तू असं मला विचार. नाही नाही, असं नाही. आय एम जस्ट वॉन्ट टू नो ॲज ए ॲक्टर म्हणजे ग्रो व्हायला तिला नक्की मदत झाली असणार. So what you हो, learned? म्हणजे एकूणच या सगळ्यांबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स खूप वेगळा होता. मला वाटतं टीमवर्क या सिरियलनी खूप छान शिकवलं. एका कंटेंटला धरून चालण्याचं सुद्धा, किंवा एक वेगळ्या पद्धतीची सिरियल होती. एक वेगळा विषय, खूप वेगळा नाही म्हणणार मी, पण एक छान वेगळ्या विषयावर एवढे सगळी पुरुष असताना एक मुलगी घरी येते वगैरे अशी एक सगळी कथा होती. सो त्यामुळे परफॉर्म करताना खूप मजा आली. एकतर प्रत्येकाबरोबर परफॉर्म करण्याचं, जे मी म्हटलं पहिल्यांदा आधी दडपण होतं, पण नंतर खूप छान वाटलं. त्यांच्याकडनं प्रत्येकाकडनं काहीतरी वेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि एकूणच टीम वाईज खूप मजा आली. म्हणजे ॲक्टर्स तर एक वेगळा झोन आहे, पण डिरेक्शन टीम असेल सगळी, किंवा प्रोडक्शन टीम असेल, या सगळ्यांबरोबर सुद्धा इतकं छान जमलं होतं की जो तुम्ही मगाशी प्रश्न विचारलात की सिरियल संपताना रुखरुख लागून राहिली होती का, तर असं झालं की शेवटच्या दिवसांमध्ये, म्हणजे स्पेशली सिल्वाचा झाल्यानंतर आम्ही सगळे इतके छान आमच्या सगळ्यांमध्ये बॉन्डिंग झालं. म्हणजे असं झालं की आता इथून पुढे खरं तर अजून बरेच दिवस सिरियल चालायला पाहिजे होती, आणखीन मजा मस्ती केली असती, आणि लगेच सिल्वासावरनं आल्या 1-1.5 महिन्यामध्ये सिरियल तू ते संपली. इंस्टाग्रामवर का फेसबुकवर अत्यंत इमोशनल पोस्ट मला वाटतं तू टाकली होतीस काय, ते हो. मी वाचलेली होती. तेव्हा असं हो. लक्षात आलं की तुमच्या सगळ्यांचं बॉन्डिंग खूप छान. तू काय शिकलास? 2 गोष्टी प्रामुख्याने, म्हणजे इतर छोट्या छोट्या गोष्टी तर खूपच शिकलो. पहिले सगळ्यात आय थिंक मेन एक्सपिरियन्स, ज्या मेन कारणासाठी मी सिरियल करावी असं मला वाटलं होतं, वॉज द कास्ट. आणि या प्रत्येकाबरोबर माझं सिरियलच्या आधी एक ॲज अन ऑडियन्स मेंबर माझं, आणि खूप रॅन्डमली प्रत्येकाशी एक काहीतरी स्पेसिफिक नातं होतं. म्हणजे बाबा काकांनी माझ्या आईने प्रोड्यूस केलेल्या एका सिरियलमध्ये काम केलं होतं, तेव्हापासून मी त्याला बघतोय. शिवाजीराजे भोसले तर अर्थात लहानपणी प्रश्न नाही. कॉलनीकडनं नेऊन दाखवलेली पहिली फिल्म ती होती, त्यामुळे तो एक हे होता. विनय काकाला माहिती आहे, मी त्यांचं गेला माझं कुणीकडे अरे. जवळपास 7-8 वेळा थिएटरमध्ये जाऊन बघितलंय. प्रश्नच माझं ते सगळ्यात आवडतं नाटक आहे, मला प्रचंड आवडतं. यूट्यूबवरनं क्लिप्स डाउनलोड करता येतात हे कळल्यावर मी पहिली क्लिप सुनील काकाशी राजकुमारचं काम केलं होतं फू मध्ये, तो आणि वीरप्पन, ती मी आयुष्यात डाउनलोड केलेली पहिली क्लिप होती की नाही हे मला सारखं बघायचं, हे हवं. निखिल दादाला काय कधीपासून प्रत्येक ॲडमध्ये, व्हेंटिलेटर सारख्या सिनेमांमध्ये बघतोच आहे. तर त्यामुळे 4 माणसं ज्यांचं काम मी स्पेसिफिकली फॉलो करत आलो आहे, त्या चौघांबरोबर काम करायला मिळतंय, तेही एकत्र. हा एक्सपिरियन्स सोडणं म्हणजे मूर्खपणाचंच झालं असतं. त्यामुळे ॲक्टिंग करायची असं न ठरवलेलं असताना सुद्धा मी पटकन ऑडिशन दिली की नाही हा चान्स काहीतरी महत्त्वाचा दिसतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी मुळात लेखक आहे. म्हणजे माझं शिक्षण हे लेखनामध्ये झालं आहे, पटकथा लेखनात झालं आहे, आणि थिएटर केलं आहे, एखादी फिल्म केली आहे, आणि त्याच्यामध्ये स्क्रिप्ट कसं कम्प्लीट, म्हणजे लेखकांनी हे लिहून दिलं याचा अर्थ दिस इज इट, काळ्या दगडावरची रेख, असं मी मानत आलो आहे. पण कधी इतका वेळ कॅरेक्टर जगता आलं नव्हतं जे सिरियलमध्ये जगता येतं. म्हणजे तुम्ही रोज जाऊन त्या पात्राचं पुढचं काहीतरी दाखवत असता, तुम्हाला माहीत नसतं. कुठल्याही नाटकाचं स्क्रिप्ट आलं तुम्हाला माहीत असतं हे पात्र इथं सुरू होतं, इथं संपतं. सिनेमातही तसं असतं. पण इथं ते शोधत एक अशी लेवल येते, असा पॉईंट येतो आय थिंक सगळ्यांचाच येतो की तुम्ही लेखकाशी हक्कानी भांडू शकता की नाही आदित्य असं करणार नाही. नाही, की ती एक बिलॉंगिंगचा एक हे येतं, एक ओनरशिप वाटायला लागते त्या पात्रावर की नाही हे असं लिहिलंय, ते तुम्ही घाईत लिहिलं असेल, हे असं होणं शक्य नाही, हे असं तो बोलणंच शक्य नाही, ह्याच्यावरती वाद होऊ शकतात,
यू लॉजिकली थिंक ऑन की ज्यांनी ते क्रिएट केलंय कॅरेक्टर त्याच्याशी तुम्ही हक्कानी भांडू शकता आणि तोही तुम्हाला तुमचं म्हणणं ऐकून की हा नाही राईट 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 हे करू शकतो. हा एक खूपच वेगळा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी ॲज अ रायटर. ते कलाकार एखाद्या भूमिकेशी किती एकरूप होऊन काम करतोय, एक छान उदाहरण विराजसने आता दिलं. किंवा आणि- त्याला लागून फक्त मी एवढंच म्हणतो की कधी कधी आम्हाला वाटत असतं की हा असं नाही करणार, हा असं नाही बोलणार, तरी सुद्धा त्यांचं मत असतं की तुम्ही हे असंच बोलायला हवंय. मग ते आपल्याला न पटलेलं सुद्धा प्रेक्षकांना पटेल अशा पद्धतीने काम करणं, अशा पद्धतीने त्या पात्राचा विचार करून करणं, असे काही छोट्या छोट्या गमती पण घडतात. सांगा ना एका दोन सांगा. नाही, नाही, असं असं ते अशा असं- पुष्कळ. असं पण सांगता नाही येणार. कन्व्हिक्शन शिकवते कुठलीही सिरियल एक सांगता येईल वी आर सो लकी. म्हणजे तुम्ही बघा जेव्हा मित्र पण इतर वेळीचे असतात, जेव्हा ते कुठेतरी राहतात एकत्र वगैरे, तर ते बॉन्डिंग जास्त होतं. तर आम्हाला तो 2दा चान्स मिळाला. कारण एकदा आम्ही मनालीला गेलो होतो सगळेजण शूटिंगला आणि नंतर सिल्वासा. तर ते जेव्हा तुम्ही एकत्र राहता वगैरे ते एक बॉन्डिंग वेगळंच होऊन जातं. भले तुम्ही 3 किंवा 4 दिवस राहा एकत्र, पण जेव्हा आपण मित्र म्हणून पण राहतो एक वेगळं बॉन्डिंग होतं. तर तसं वी वर लकी. कारण मनालीला आम्ही एवढं एन्जॉय केलं. थंडी म्हणजे काय बाबा रे, आपल्या मुंबईच्या लोकांना कुठे थंडीची एवढी सवय. म्हणजे एका ठिकाणी आम्ही रात्री आम्ही एका ठिकाणी नदी किनारी शूटिंग करत होतो. तिकडे जवळजवळ 2 होतं टेम्परेचर आणि त्या ह्याच्यात आम्ही झिरो झालं होतं. तिकडे आम्ही शूटिंग केलं. म्हणजे सगळे असे असं बोलत आणि होतो. सगळ्यात मजा अशी होती की त्यातला सीन शेकोटी पशी होता. त्यामुळे आम्ही सगळे ठीक आहे शेकोटी आहे शेकोटी आहे. तिथं लक्षात आलं की आपल्याला वेळ कमी पडतोय, आपल्याला 2 सीन सायमल्टेनियसली शूट करायला लागणार आहेत. नेमकं आम्हाला तिघांना शेकोटीच्या लांबचा सीन दिला की हा तुम्ही तिकडे शूट करा. आणि आम्हाला दिसत होतं बाकी सगळे शेकोटी संबंध सगळे ब्लँकेट पांघरून गाणी गातायत वगैरेचे सीन आपला एक तो खूप महत्वाचा आणि इमोशनल सीन एक होता. मी आणि 3 मामा असा. दादा मामा नव्हते, दादा मामा आणि तू नव्हता सुरुवातीला त्याच्यात. आम्ही होतो. आम्ही तिघं आणि आमच्या चौघांचा तो सीन होता. आणि त्या सीनला म्हणजे प्रत्येकाचे साधारण 2-2 पानं प्रत्येक जण बोलणार होतं. आणि जी काही वाट लागली होती कुठे बाहेर पडू Fantastic, शकत नव्हतं fantastic. त्यातनं. फक्त एकच ॲडव्हान्टेज झाला की मला थोडा तो इमोशनल सीन होता. तर त्या थंडीने डोळ्यातून पाणी येत होतं. लोकांना एवढं नॅचरल वाटलं ते. पण कॅरेक्टर हे सगळे करताना तुम्ही ती भूमिका प्रत्येकजण जगला. म्हणजे 500 एपिसोड एखाद्या सिरियलचे होणं आणि प्रत्येकाने ते कॅरेक्टर जगला. ॲज अ ॲक्टर म्हणून तुम्ही प्रत्येकजण ग्रो झालात. मला वाटतं अतुल त्या प्रत्येकाला माझा होशील ना या सिरियलने काहीतरी दिलेलं आहे. तुला जेडी करायला मिळाला. विश यू आर नेव्हर डॅम की तू असं कॅरेक्टर व्हिलनचं म्हणजे अतुल परचुरे व्हिलन. मी ते क्लिप बघितली, मला बघायचं आहे तो एपिसोड. मी जाऊन बघितला, अरे हा व्हिलन करतोय. आणि मी लगेच त्याला फोन केला का ते वेगळं करतोयस तू. इतकं छान त्याने ते केलं होतं. तर माझा होशील ना हे तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा वाटतो का? तुम्ही यंग दोघे अर्थातच म्हणजे आमच्यासाठी तर म्हणजे एक महाराष्ट्रात ओळख आता या सिरियलमुळे झाल्यामुळे आय एम शुअर पहिलं महत्वाचा माइलस्टोन तुम्हाला मिळाला. तुम्हाला काय वाटतं? नाही, नक्कीच नक्कीच एक महत्त्वाचा टप्पा आहेच. इतकं एक्सपोज मी कधी स्क्रीनवरती केलेलं नव्हतं स्वतःला. एवढी असे फार महत्त्वाचा टप्पा आहे. आता या सिरियलमध्ये काही जी शेवटच्या ट्रॅकमध्ये शेवटच्या साधारण काही ट्रॅक होते अंतर्बाह्य त्याच्यामध्ये लोकांना कळलं. नाही, आम्ही आवरायचो व्हायला एवढं नको एक्सपोज करू. पण या सिरियलमध्ये सुलेखा तळवळकर होत्या किंवा काळे होते. तर पहिलं नाव काय त्यांचं? अतुल काळे होते किंवा सुलेखा होत्या किंवा झालंच तर ते एक कॅरेक्टर ती मुलगी होती कोकणातली, त्याचं नाव विसरलो मी. सानिका ती होती. हां, तर ही जी माणसं तुमच्या टॅकनंतर हळूहळू ती कमी होत जातात, भेटत नाही. ती लोक तुमची सिरियल बघत असणार, तुम्ही काम करताना त्यांचे काय फीडबॅक असतात याच्यामध्ये? नंतर ते ट्रॅक राहतो का तुमचा, तो टच राहतो का? हो, कारण काय आम्ही आता 300 एपिसोड झाले तेव्हा सेलिब्रेट केलं तेव्हा ते सगळे आले होते ओके. की त्यावेळी अजूनही टचमध्ये होते की इव्हन डॅडू आणि माझं अगदी प्रत्येक आठवड्याला बोलणं होतं. आणि सिरियल चालू जेव्हा त्याचा ट्रॅक कमी झाला होता तेव्हा सुद्धा तो प्रत्येक एपिसोड बघत होता आणि तो फोन करून सांगायचा हे आवडलं मला खूप, हे नाही आवडलं मला. सो तो प्रचंड इन्व्हॉल्ड होता शेवटपर्यंत सिरियलमध्ये. नाही आता अगदी व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा एखादा एपिसोड आवडला की अगदी तो आवर्जून नेमानी कळवायचा की अरे नक्की हा सीन सांगायचा. मस्त झाला अमुक क्या अमुक बात असं. हे यांचं काम आवडलं, हा सीन मस्त झाला, हा तो नेहमी प्रत्येक वेळेला बोलायचा. आता थोडा शेवटाकडे मी येतो. सिक्वेल केला तर आवडेल? हो, मला तर का होणार आहे माझं म्हणजे. क्या बात आहे. म्हणजे हा सिक्वेल जो तुम्ही केलात, समजा माझा होशीलचा पार्ट 2 वर्ष 2 वर्षांनी केला, काय वाटतं तुम्हाला? व्हॉट कुड बी जस्ट एक
ड्रीमिंग हायपोथेटिकल क्वेश्चन व्हॉट यू थिंक काय आहे की ही सिरियल आहे ना प्रोमो पासून लोकप्रिय झाली होती. इतका प्रोमो इतका छान होता तेव्हापासून लोकप्रिय झाली. आणि अशी सिरियल इतक्या थोड्या अवधीत लोकप्रिय होणं म्हणजे ही नशिबाचा भाग आहे खूप. आणि तो आम्ही स्वतःला त्याबद्दल भाग्यवान समजतो की ही सिरियलमध्ये आम्हाला काम करायला मिळालं आणि इतक्या लवकर ही क्या बात आहे. लोकप्रिय झाली. त्यामुळे याचा जर सिक्वेल आला तर सगळेच तयार होतील. सुंदर सुंदर मी आता फक्त शूटिंग गोरेगावच्या जवळ असेल तर. तेवढंच आहे. हे त्याचं दरवेळीचं रडगाडं होतं. पण तुम्ही जेव्हा खायचे खूप सीन असायचे तेव्हा निखिल म्हणजे ही वॉज स्टार्विंग असं वाटायचं पुढचं. खरोखर तसं करायचं का हो तुम्ही त्याला सीन मध्ये नाही असं. आम्ही द्यायचं त्याला. नेहमीच असं असतं. हा, scene मध्ये काय आवडतं त्याला. आत्ता पण बघितलं ना खाली ते केक्स वगैरे होते कुकीज वगैरे सगळ्या हे जरा घेऊया का थोडं असं चाललं होतं त्याचं. पण याने खात राहावं असं आम्हाला वाटतं. वा, क्या बात आहे. आनंद वाटतो त्याला बघताना. शेवटचा प्रश्न मग दोघांनाही पुणे का मुंबई? पूर्ण काम करायला मुंबई, आराम करायला नाही पुणे. खरं उत्तर द्या हे खरं उत्तर. हा या सुट्टीला पुणे. सुट्टीला पुणे म्हणजे पुणे मुंबई. नाही, आता मुंबई मी बाकीच्या मुंबईकरांना विचारलं ते स्टॉन्स नाही. इव्हन मी काय सुट्टी असली तरी मुंबईत असतो. हां नाही तर माझा परमनंट ॲड्रेस मुंबई आहे. सो मुंबई. नाही ना एकच सिरियल केली आहे. अजून एक सिरियल केली की येते. मी 10 सिरियल केल्या तरी मी पुणंच म्हणणार आहे शेवटपर्यंत. कन्व्हिक्शन नाहीये. कायमची इथे राहिले तरी मी पुणं म्हणणार. सिक्वेल साठी वेगळी असेल बहुतेक. मला वाटतं इथे काही प्रेक्षकांना इथे डेफिनेटली प्रश्न विचारायची इच्छा आहे. कोणी या ना बरं माईक. हो अगदी. सर्वप्रथम हॅलो, तुमची सिरियल ही खूपच लोकप्रिय आणि सगळ्यांना आवडली त्याबद्दल तुमचं अभिनंदन. माझा प्रश्न 4 मामा आणि जेडी यांच्यासाठी आहे. कारण तुम्ही खूप एक्सपिरियन्स आणि माहीर कलावंत आहात. तर प्रत्येकी तुम्हाला तुमच्या अभिनयाचा कस लागला असा एखादा प्रसंग तुम्ही प्रत्येकाने सांगितलं तर आवडेल. मी सांगतो पहिली गोष्ट म्हणजे मी आता 25 वर्ष केले ना की आता ठरवलं तरी वाईट काम करू शकत नाही. त्यामुळे इतकं अंगवळणी पडलं की त्याचं काही म्हणजे फार काही करायला लागलं नाही किंवा फार कष्ट नाही घेतले आम्ही कोणीच नाही घेतले. त्यामुळे छान वाटलं करताना आणि पटकन आम्ही इन्व्हॉल्व झालो त्या सिरियलमध्ये. पण कष्ट नाही घेतले म्हणजे सिरियस नव्हतं असं की अतिशय म्हणजे इन्व्हॉल्व होऊन आम्ही काम करायचो की ते खरंच म्हणजे कारण आम्हाला अनेक जणांनी सांगितलं समोरून की अरे कालचं तुमचा तो सीन आमच्या घरी असंच घडायचं किंवा हा दादा मामासारखा आमचा एक मामा असंच खडूस होता वगैरे असं आम्हाला समोरून रिॲक्शन मिळायचं. आणि याला काही फार ऍक्टिंग करायला लागली नाही. रिअल मध्ये खडूस आहे ना त्याला. त्यामुळे ओके. बाकीचं तुम्ही पण सांगा ना. काय? कस मग ॲक्च्युली माझं पण उत्तर सुनील सारखंच आहे की असं म्हणजे खूप वर्ष काम करत असल्यामुळे ना असं स्पेसिफिक सीन सांगता येत नाही मला की ह्याच्यातनं मी जाम म्हणजे कस म्हणजे फार असं काही मला सांगता येणार नाही. बहुतेक सगळे सीन आम्ही मनापासून आणि त्याची मजा घेत उत्स्फूर्तता त्यातली ती न सवय जाऊ लागलेली देता- आहे मनापासून. हां, तसा कस- ह्या सीन अशा म्हणजे त्याची उत्स्फूर्तता न जाऊ देता हा इंटरेस्टिंगली कसा करता येईल या पद्धतीने आम्ही सगळे काम करत होतो. तर तेव्हा असं तशी काय कस त्याला जाणवली नाही. फक्त खाण्याचा एखादा सीन असला की कसं कसं व्हायचं. कसं व्हायचं मात्र मला. नाही माझ्यासाठी तो खलनायक बिलिव्हेबल वाटणं हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. कारण इमेजच अशी होती एवढ्या वर्षांची की हा काही वाईट करेल किंवा हा खलनायक वगैरे काम करेल असं काही वाटलंच नव्हतं लोकांना. त्यामुळे तो काय जर का मीच खलनायक वाटलो नाही तर पुढे सिरियलमध्ये संघर्षच होऊ शकत नाही. मग ती सिरियलच खोटी आणि बेगडी वाटली असती. त्यामुळे प्रत्येक सीन हा माझ्यासाठी कठीणच होता त्याच्यात करणं. कारण तो बिलिव्हेबल वाटणं की मी याला त्रास देतोय, तो त्रास मनापासून देतोय का आपला लिहून आणलाय म्हणून त्रास देतोय, तसं वाटलं असतं तर फारच गडबड झाली असती. त्यामुळे मी प्रयत्न केला. पण थोडा अधिक वेळ मिळाला असता तर मला आणखी मजा आली असती. पण दॅट्स ओके. म्हणजे थँक्यू. तसं बघितलं तर खरं म्हणजे आता जे काही आपली गप्पा गोष्टी झाल्या त्या एवढ्या भरपूर झाल्या आणि खरंच छान होत्या. त्यामुळे प्रश्न काही विचारण्यासारखं जास्त राहिलं नाही आहे. पण एक खरोखर माझी इच्छा होती प्रत्यक्षात तुम्हाला भेटतो आहे हेच माझ्यासाठी पुष्कळ होतं. ही सिरियल जी आहे ही आमच्या आयुष्याचा भाग होऊन राहिली होती. म्हणजे एक दिवस जर ती सिरियल बघितली नाही
तर काहीतरी मिस केल्यासारखं वाटायचं. वा. आणि त्याच्यासाठी आज मला कळतं आहे की नुसती ती स्क्रिप्ट किंवा गोष्ट महत्त्वाची नव्हती, तर तुमच्या सगळ्यांमधली ती केमिस्ट्री आणि तुमचं इन्व्हॉल्वमेंट हे फार महत्त्वाचं होतं, ज्याच्यामुळे ह्या सक्सेस मिळालं. वाव, क्या बात. वा वा, छान छान. आणि खरंच वी आर व्हेरी थँकफुल टू ऑल ऑफ यू की तुम्ही आम्हाला हा आमच्या आयुष्यात एक मोठा आनंद दिला. आणि बरीच वर्ष सिक्वेल 2 येईपर्यंत आम्ही सिक्वेल 1 विसरणार नाही. हो, खरं तर तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. आणखी कोणाला प्रश्न विचारायचा आहे? छान वाटलं ते बघायला की जे सध्याच्या काळात दुर्मिळ आहे. पण आप्पा आहेत ना तुमचे वडील, हो. त्यांचा इम्पॅक्ट या तुमच्या एकंदर कुटुंब पद्धत कुटुंब बांधून ठेवण्यामध्ये किती होता? आप्पा आहेत ना ते तुम्ही जर का सिरियल फॉलो केले तर तुम्हाला दिसलं असेल की ते प्रत्यक्ष स्क्रीनवरती कायम असायचे अशातला भाग नाही, तरीसुद्धा त्यांचं एक अस्तित्व हे सतत प्रत्येक सीनमध्ये असायचं. आणि त्यामुळेच मला वाटतं ते आम्ही सगळे एकत्र बांधले गेलो होतो. किंवा फार कोणी वेगळा विचार करायला लागला तर आप्पांना सांगेन, मग सगळे परत बरोबर एवढं पुरेसं होतं आम्हाला. हां. आणि सॅडली आय एम शुअर म्हणजे कोरोनामुळे सुद्धा तसं करायला लागलं. त्यांच्या एजमुळे त्यांना सेटवर आणता यायचं नाही त्यांचे पोर्शन, घरी व्हायचं. त्यांच्या घरी शूट व्हायचं. आय थिंक आपल्या दोघांची सगळ्यात पंचायत व्हायची, कारण आमचे डायरेक्ट 1-on-1 अप्पांबरोबर सुद्धा सीन असायचे. माझा एकदा त्यांच्या घरी जाऊनही शूट झाला होता सीन, मी त्यांच्या घरी जाऊन केलं. मला अनेक वेळा कुठल्या तरी दुसऱ्याच माणूस पायजमा आणि त्यांचा तो सोटा घेऊन बसलाय आणि त्याच्या गुडघ्यावरती हात ठेवून सीन शूट करतोय आणि त्यांचं नंतरच शूट होणार आहे असंही करायला लागलं. कोणतरी आमच्यातलाच प्रोडक्शनवाला अगदी असं तिथं माझ्याकडे बघत असायचा आणि त्याच्याकडे बघून अप्पा अप्पा करायचं. असं ट्रिकी सिच्युएशन होती ती. पण हा नाटक आणि सिरियल आणि फिल्मचा जो फरक आहे ना, ही जी लपवालपी करताय ते ही नाटकात नसते. नाटकात नाही करत. कार्यक्रमाची सांगता करताना मी गौतमीला एक थोडीशी लहानशी रिक्वेस्ट करीन. ती खूप छान गाते. गा. तर टायटल सॉन्ग व्हायच्या आधी थोडंसं आपण त्यांना द्यायचं आपण ठरवलं ना आधी. हां प्लीज. तुला म्युझिक पाहिजे का नुसती का? तुम्ही द्याल. मग तुला गायचंय का चुकायचंय? नाही, चांगलं व्हायला असेल तर मला साथ द्यावी लागेल. मला साथ द्यावी लागेल. हो. ये ना तू विनय बरोबर गाऊन दाखव ना. हिम्मत. हिंदू कॉलनी गणेश महोत्सवातर्फे मंडळातर्फे एक लहानशी भेटवस्तू तुम्हाला सगळ्यांना द्यायचा आमचा प्रयत्न आहे. अरे थँक्यू. ते पुढे वळ. आणि 2 कडवे नको तर एकच कडवं. कुठचं म्हणतोस? नाही. मला तर रात्री आठवतं का गाणं. चांगला प्रश्न. बस का प्रोफेशनल झालाय. बस का रे. मी येतो पुढे. ये ना ये ना. हे काय संपूर्ण का? अरे बाबा. 2 असतील 2. हो. आणि हे घरी पण द्यायचंय हं? मला वाटतं आता कार्यक्रमाचा अत्यंत छान आपण सगळ्यांनी 1 तास सव्वा तास एन्जॉय केलं. कार्यक्रमाची सांगत आपण गौतमीच्या टायटल सॉन्ग या माझं होशील ना या टायटल सॉंगनी अनिल काय राहिलं आहे? हा तेच ना, माझा होशील ना या टायटल सॉंगनी करतील. मेरी जान. मेरी जान. हा मेरी जान. मुझे जा- 2 स्वर देऊ का? विनय स्वर दे. मेरी जान मुझे जान कहो, मेरी जान मेरी जान मेरी जान जान कहो अनजान मुझे जान कहाँ रहती है
के जाए कौन भला मेरी जान, मुझे जान कहो मेरी जान, मेरी जान, मेरी जान. गौतमी थोडंसं खाली ये. है ना हां ते त्याच्यावर म्हण ना याच्यावर. हा कॉर्डलेसवर म्हण. आणि त्या टायटल सॉंगला शेवटी सगळे उभे राहूया एकत्र जवळ येस हां काय करू? टायटल सॉंग हे गाताना शेवटी आहे ना, एकत्र जवळ सगळे राहू. नको चंद्र तारे फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. तुझ्या पावलांनी मी स्वप्नात जावे, नजरेत तुझिया स्वतःला पहावे. जिथे सावली दूर जाते जराशी, तिथे हात तू हाती घेशील ना, मला साथ देशील ना. माझा होशील ना, माझा होशील ना. एकदा फक्त मग शेवटचं थोडं बोलतो फक्त. बोल. शूटिंग संपल्यापासूनच सगळे जसं शाळा संपल्यावर शाळेची आठवण येते का विचारतात, तसं सगळे शूटिंगची आठवण येते का विचारतात. आणि आपल्याला वाटत असतं आपल्या शाळेची आठवण येते, पण आपल्याला गणिताच्या पेपरची आठवण येत नसते, आपल्याला आपल्या मित्रांची आठवण येत अरे वा, असते. छान, छान. तसं शूटिंग नाही मिस करत आहे, पण हे मिस करत होतो. आणि अरे वा. आज तुमच्यामुळे सगळे एकत्र परत आलोय, याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. मी हिंदू कॉलनी दादर यांतर्फे सगळ्यांतर्फे माझा होशील ना या सर्व टीमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तुला बोललो ना